सुरू करा. नमस्कार, सुस्वागतम सगळ्यांचे. वाचक पीठ प्रतिष्ठान आयोजित 62व्या दृकश्राव्य चर्चेत काव्य चर्चेत मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. शब्दांच्या या वारीमध्ये आपण थोडा वेळ रंगणार आहोत, रमणार आहोत. नाहीसे पंढरपूरला चालली आहे वारी, तर आपल्या शब्दरूपी ह्या सगळ्या गोष्टी आपण पांडुरंगापर्यंत पोहोचवू अशी आशा व्यक्त करते. आमच्याही दारी सोन्याचा पिंपळ मिळत असे बळ पाखरांना. आमच्याही दारी सोन्याचा पिंपळ मिळत असे बळ पाखरांना. आमच्याही दारी विठोबाची तुळस कैवल्याचा कळस आभाळ. अशा जबरदस्त भाषेमध्ये आपली कविता रसिकांपर्यंत पोहोचवणारे आपले आजचे कवी आदरणीय तानाजी रामदास बोराडे यांच्या जळताना भुई पायतळी ह्या काव्य संग्रहावर चर्चा करण्यासाठी, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यांच्या कवितांबद्दल अजून आपण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. मी सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी सुखदेव ढाणके सर, भाष्यकार म्हणून युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी रविदादा कोरडे आणि अनुवादक कवयित्री स्वातीताई दामोदरे लाभले आहेत. या सगळ्यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी आशाताई डांगे यांना विनंती करते. आशाताई. हो, सर्वांना नमस्कार. कवी तानाजी रामदास बोराडे यांच्या जळताना भुई पायतळी या कविता संग्रहावरील वेबिनार मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. या वेबिनारचे अध्यक्ष माननीय सुखदेवजी ढाणके सर, भाष्यकार रवी कोरडे सर आणि स्वाती दामोदरे मॅडम आणि वाचक पीठचे माझे सर्व सन्माननीय सदस्य आणि रसिक मित्रांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. आपल्याला माहीतच आहे की कोरोना काळामध्ये साहित्य आणि सांस्कृतिक पातळीवर जे साहित्य क्षेत्रातील साहित्यिक, रसिक, वाचक आणि अशा अनेकांची काहीशी कोंडी झाली होती आणि याच काळात एकमेकांपासून जवळ राहणारी जी काही मंडळी होती ती व्यक्त होण्यासाठी अधूनमधून भेटत होती, पण ते तितकं पुरेसं नव्हतं. आदरणीय चंद्रकांतजी भोसले, आदरणीय भास्कर निर्मळ पाटील हे जे दोन अभियंता वर्गमित्र आहे ते भेटले असता कवितेवरील काहीतरी ऑनलाईन चर्चा घेऊया अशी एक कल्पना सुचली आणि लगेचच गुगल मीटवर मारुती सावंत यांच्या तहानलेलं पाणी या कविता संग्रहावर 9 ऑगस्ट 2020 रोजी पहिलं चर्चासत्र ऑनलाईन आपलं वाचक पीठनं आयोजित केलं आणि त्यानंतर हा उपक्रम अगदी नियमितपणे आजतायत गुगल मीटवर सुरू आहे. वाचक पीठ प्रतिष्ठान हे जे आहे याची शासकीय नोंदणी सुद्धा झालेली आहे आणि ही एक नोंदणीकृत शासकीय संस्था आहे. चर्चासत्र सुरू झाल्याबरोबर ते त्यावेळेस फेसबुकवर प्रसारित केलं जातं आणि जेणेकरून असंख्य जे रसिक आहेत, वाचक आहे आणि त्यावेळेस किंवा त्यांच्या वेळेनुसार केव्हाही ते पाहू शकतात, ऐकू शकतात. आणि ही जी संकल्पना आहे हळूहळू महाराष्ट्रातील सर्व काव्य रसिक आहेत, समविचारी आहेत यांना आवडली आणि ते या समूहामध्ये क्रियाशील झाले. आणि महत्वाचं म्हणजे यातील जे बहुतांश सदस्य आहेत, काही शिक्षक आहेत, काही अभियंता आहेत आणि काही मराठीचे अभ्यासक सुद्धा आहेत. मराठी वाचक पीठ प्रतिष्ठान जे आहे स्थापनेच्या महत्वाचा एक उद्दिष्टापैकी एक तर दर महिन्यात एक कविता संग्रह विकत घेऊन वाचणे हा खूप महत्वाची गोष्ट आहे की आम्ही सगळे जे सदस्य आहेत हा प्रत्येक वेळी एक संग्रह विकत घेतो सगळेजण आणि तो वाचतो आणि महिन्याच्या शेवटी त्यावर कवीचं मनोगत आणि 3 मान्यवर अभ्यासक जे आहे अभ्यासकांचे विचार ऐकले जातात, जेणेकरून संग्रह विकत घेण्याची जी संस्कृती आहे ही संस्कृती तयार होते. एखादा जो कविता संग्रह आहे त्या सर्वांगाने समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो आणि एक उत्तम कविता संग्रह हा वाचकापर्यंत सर्वदूर पोहोचवला जातो.
गेल्या जवळपास 5 वर्षापासून अनेक मान्यवर तर मान्यवर महत्वपूर्ण अशा कवींच्या कविता संग्रहावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते आणि जवळपास 180च्या जवळपास मान्यवर साहित्यिकांनी समीक्षकांनी आपले विविध कविता संग्रहावर विचार मांडलेले आहे. वाचक पीठच्या 4थ्या वर्षातील पहिला जो कार्यक्रम आहे जुलै 2023 मध्ये कवयित्री अनुराधा पाटील यांच्या आता वया सगळ्या बुडीत काती यांच्या या संग्रहावर ऑफलाईन सुद्धा चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमाचे जे उद्घाटन आहे ते प्राचार्य कौतिकरावजी ठाले पाटील यांनी केलं. आणि यावेळी वाचक मेळावा 2023 आणि वाचक पीठ आयोजित मागील वर्षातील चर्चासत्रामध्ये कविता संग्रहाचं कवी संमेलन प्रिया धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. आणि या धर्तीवर दरवर्षी आपण ऑफलाईन एक कार्यक्रम घेतो. मागील वर्षी मंगेश नारायण काळे यांच्या शून्यगड शहर या काव्य संग्रहावर सुद्धा आपण देवगिरी महाविद्यालयामध्ये चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि या चर्चासत्राचे अध्यक्ष जे आहेत ते महत्वाचे समीक्षक ऋषिकेशजी कांबळे सर, तसेच भाष्यकार जे आहेत आशुतोष पाटील आणि सुचिता खल्लाळ या होत्या. कवी संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत साहित्यिक रमेश इंगळे उतरातकर हे सुद्धा होते. आणि हा जो उपक्रम आहे हा नियमित चालू राहणार आहे. वाचक पीठ प्रतिष्ठान जे आहे आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे प्रत्येक वर्षातील 12 कविता संग्रहाच्या कवींचं जे मनोगत आहे, वाचक पीठच्या सदस्यांचं कविता संग्रहाविषयीचं जे मत आहे ते वाचक म्हणून मत आणि मराठी कवितेचे अभ्यासक समीक्षक जवळपास 36 निबंध यांचा संपादित ग्रंथ जो आहे प्रकाशित करणं आहे. यासाठी 2021 आणि 22 यामध्ये प्रकाशित जे कविता संग्रह आहेत यावरील संपादित ग्रंथ हे वाचक पीठचे सदस्य शरद ठाकर त्याचप्रमाणे भास्कर निर्मळ पाटील यांनी स्वखर्चाने करण्याची तयारी दर्शवली आहे. आणि त्यामुळे वाचक पीठ प्रतिष्ठान त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आणि त्यासाठी मदत सुद्धा करणार आहे. आपल्या मान्यवर सर्व कवितेचे जे रसिक आहेत, जाणकार आहेत, या सर्वांचं मी पुन्हा एकदा वाचक पीठ तर्फे स्वागत करते आणि कवी तान्हाजी रामदास बोराडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद आशाताई. आपल्याला एकूणच हा कार्यक्रम किती छान रंगणार आहे याची कल्पना आलेली आहे. यानंतर मी पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मारुतीदादा सावंत यांना विनंती करते की त्यांनी आपल्या जे आपल्याला विद्यमान पाहुणे लाभले त्यांनी परिचय करून द्या. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. मित्रहो, वाचक पीठ प्रतिष्ठान आयोजित 62व्या काव्य चर्चेसाठी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील मराठी विभागातून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक डॉक्टर सुखदेव ढानके आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. ते विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्राचे माजी संचालक सुद्धा आहेत. सरांचे व्यथातुली, रक्तसेतू, हुरदूक, पिंडपात हे कविता संग्रह आणि चेडा ही कादंबरी तसेच बाबूराव बागुल व्यक्ती आणि वाड्मय ही समीक्षा इत्यादी साहित्य प्रकाशित आहे. सर मेळघाट परिसरातील कोरकू आदिवासी लोकजीवन, लोकसंस्कृती व लोकसाहित्याचे अभ्यासक व संशोधक असून त्यांच्या मार्गदर्शनात 8 विद्यार्थ्यांनी PhD मिळवले आहे. तसेच सर 19 वर्षापासून सर्वधारा या वाड्मयी नियतकालिकाचे संपादन करतात. सरांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या काव्य संग्रहावर चर्चा करण्यासाठी जे मान्यवर वक्ते आहेत त्यामधील एक वक्ते प्राध्यापक डॉक्टर स्वाती दामोदरे. मूळ नागपूर येथील डॉक्टर स्वाती दामोदरे या अकोला येथील श्रीमती ल रा तो वाणिज्य महाविद्यालयाच्या भाषा विभागात मागील 15 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांनी आकाशवाणी आणि वर्तमानपत्रासाठी विपुल लेखन केलेले असून महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखन केले आहे. शब्दमंजरी हा त्यांचा ललित लेख संग्रह प्रकाशित असून दिल्ली येथील कवयित्री सुमन केशरी यांच्या हिंदी कविता संग्रहाचा मराठी अनुवाद
डोळे मोनालिसाचे लावणी प्रकाशित आहे. श्रीकोश भारतीय श्री कविता हा भिन्न भिन्न 32 भाषांमधील श्री कवितांचा मराठी अनुवाद प्रकल्प त्यांनी पूर्ण केला आहे. गांधारी या हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद रती सक्सेना केरळ यांच्या चैनिक कविताये या काव्यसंग्रहाचा अनुवाद पूर्ण केला आहे. आपटे वाचनालय इचलकरंजी आणि साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे अनुवाद क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचेही मी वाचकपीठच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आपले दुसरे वक्ते कवी रवी कोरडे सर, शासकीय तंत्रनिकेतन संभाजीनगर येथे इंग्रजीचे आद्य व्याख्याता म्हणून कार्यरत असून सरांचे धुसर झाले नसते गाव आणि बुंड्या डोंगराचे दिवस हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. सरांना 2013चा युवा साहित्य अकादमी पुरस्कारासह दाते प्रतिष्ठान वर्धा तर्फे काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक तर्फे दिला जाणारा विशाखा काव्य पुरस्कार, त्याचप्रमाणे केळकर वाचनालय मुलुंड तर्फे साहित्य सेवा पुरस्कार आदी वेगवेगळे पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. मी सरांचेही वाचकपीठ तर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या काव्यसंग्रहाचे कवी तानाजी बोराडे यांचा मी आपल्यासमोर परिचय ठेवत आहे. सरांचा जळताना भुई पायतळी हा कविता संग्रह प्रकाशित असून या कविता संग्रहाला अग्रणी साहित्य प्रतिष्ठान देशिंग हरोली यांचा अग्रणी उत्कृष्ट ग्रामीण वाङ्मय पुरस्कार, त्याचबरोबर राजाराम बापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, सोलापूरचा गावगाडा साहित्य पुरस्कार, अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कार, भिगर होमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा विशाखा काव्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार आदी महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सरांचेही या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि परिचयाचे हे सत्र या ठिकाणी थांबवतो. पुढील सूत्र मृणालिताई गिगडे. धन्यवाद. धन्यवाद दादा. अतिशय सुंदर आणि असं विस्तृत परिचय झाल्यानंतर थोडं दडपण आलंय की आता इतके मोठे पाहुणे आहेत आणि आपल्याला बोलायचं आहे, पण कवितेचा आधार घेऊनच कवीचं मन सांगता येतं. ते म्हणतात की दुनियेच्या भुकेसाठी माझी जमीन फाडतो, दुनियेच्या भुकेसाठी माझी जमीन फाडतो, ताटातल्या घासासाठी दाणा मातीत पेरतो, घम गाळून उन्हात मी माती ओलावतो, घम गाळून उन्हात मी माती ओलावतो, थक मारून आभाळा काळे मेघ बोलावतो. तेवढं जबरदस्त लिखाण आहे आणि हे लिखाण जेव्हा जसं आपण वाचतो, मी हे पुस्तक आल्यापासून 2दा वाचलं आणि अक्षरशः प्रत्येक कवितेतून काहीतरी ते इतकं जबरदस्त सांगतायत. मला वाटतं आपण हे त्यांच्याकडूनच ऐकणं जास्त योग्य आहे. मी तानाजी दादांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या कविता आमच्याशी अजून कशा बोलतील हे सांगावं. तानाजी दादा. नमस्कार. व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही पण सुरू करा आणि बाकीच्यांनी कृपया म्यूट करा माईक. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आवाज येतोय माझा ताई? येतोय. ओके. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वाचक पीठ आयोजित 62व्या दृकश्राव्य काव्य चर्चेसाठी उपस्थित असलेले या चर्चेचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी आणि सर्वाधाराचे संपादक आदरणीय सुखदेव ढानके सर, त्याचबरोबर आजचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख भाष्यकार, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आमचे मित्र रवी कोरडे सर, त्याचबरोबर दुसऱ्या प्रमुख अतिथी प्रमुख भाष्यकार, कवयित्री, अनुवादक, पक्षी निरीक्षक प्राध्यापिका स्वाती दामोदरे मॅडम, त्याचबरोबर वाचक पीठचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत भोसले सर, उपाध्यक्ष भास्कर निर्मळ सर, आपली सर्व संयोजन टीम आणि आवर्जून या माझ्या संग्रहावरील चर्चेसाठी आज उपस्थित असणारे सर्व मान्यवर कवी, लेखक, तज्ज्ञ व सुज्ञ वाचक सर्वांचं पुन्हा एकदा या काव्य चर्चेसाठी स्वागत करतो. सर्वांना नमस्कार करतो. खरं तर इंटरनेट आणि त्यावर आधारित यूट्यूब, फेसबुक, गुगल मीट
यासारख्या माध्यमांचा मराठी साहित्य क्षेत्रात झालेला उपयोग याचा वृत्तांत लिहिला गेला भविष्यात, तर त्यामध्ये 4 ओळी निश्चितच वाचक पीठ आणि वाचक पीठने केलेल्या कार्याबद्दल लिहाव्याच लागतील. मीडिया ऑन केला तर विचार ऑफ होतात, अशा प्रकारचा हा काळ. पण या काळातही या नव्या तंत्रज्ञानाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करून मागील 5 वर्षांपासून वाचक पीठ आपली सगळी टीम आपण जवळजवळ 61 आणि आजचा 62 या इतक्या कविता संग्रहांवर घेतलेली ही चर्चासत्र खऱ्या अर्थाने एक अतिशय महत्वाचं काम या निमित्ताने वाचक पीठनं मागील या 5 वर्षांच्या प्रवासात घडून आणलेला आहे. आणि अशा या व्यासपीठावर आज माझ्या कविता संग्रहावरही चर्चा होते. मगाशी सरांनी पुरस्कारांचा उल्लेख केला. उद्याच विशाखा पुरस्कार या कविता संग्रहाला प्रदान होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज या कविता संग्रहावर चर्चा होते आहे. ही माझ्यासाठी निश्चित आनंदाची गोष्ट आहे. खरं तर कवीचं मनोगत असा उल्लेख आपण या ठिकाणी केला. खरं तर कविता हे कवीचे मनोगतच असते आणि कवितेने आपल्याच कवितेबद्दल स्वतः फार बोलू नये असे माझे मत आहे. तरीही नियोजित औपचारिकता आहे म्हणून थोडंसं बोलतो. खरं तर वक्ता असूनही आज कागद समोर ठेवलाय, कारण वक्त्याने कवीवर मात करू नये याची काळजी मी या ठिकाणी घेतोय. आणि काही कविता 2 सोबत सादर कराव्या असंही सूचित करण्यात आलं होतं. कविता आपण बऱ्याच जणांनी वाचल्याही असतील. त्याचबरोबर प्रमुख भाष्य करणारे अभ्यासक मंडळी त्यात आपल्या भाष्यातून उदाहरणादाखल काही कवितांचे तुकडे उद्धृत करतीलही. त्यामुळे लगेच 2 कविता सादर न करता शेवटी एखादी कविता मी सादर करेन. त्याऐवजी 1-2 मुद्दे अधिक मांडण्याचा प्रयत्न करेन. थेट भूमिकेकडे जाण्याअगोदर कवितेचा प्रवास कुठून कसा सुरू झाला हे सांगताना कवितेचे जन्मस्थळ म्हणून लिहिलेली एक ओळ फक्त सांगतो. आईच्या पायातला काटा मी कितीदा उपटून काढला, आईच्या पायातला काटा मी कितीदा काढून टाकला, मी फक्त काटाच काढून टाकला, वेदना मात्र तशीच राहिली आईच्या रक्तबंबाळ पाय. आईच्या रक्तबंबाळ पाय आणि बापाच्या डोळ्यात साठलेलं पिढीजात दुःख हे माझ्या कवितेचं जन्मस्थळ आहे असं मी मानतो. साधारणतः सगळ्याच ग्रामीण कवितेचं जन्मस्थळ किंवा कवितेची सुरुवात ही आईवडिलांच्या कष्टापासून, दुःख आणि वेदनेपासूनच होत असते. पण त्यावरच न थांबता किंवा तिथेच अडकून न पडता कवी आणि कवितेनं तिथून पुढे जायला हवं याची जाणीव ज्यावेळी होत होती, अगदी त्याच वेळी उत्तरातूनच होते प्रश्नांचं पुनरुत्पादन. अशा प्रकारच्या उत्तराधुनिक काळात गावखेड्यातलं बदललेलं कृषी जीवनातलं वास्तव, कृषी जीवन संस्कृतीतल्या मूल्यांची होत चाललेली पडझड, हे सगळे अनुभव मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. कवीच्या संवेदनशील नजरेनं आजूबाजूला हे सगळं पाहत होतो आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आतमध्ये दाटून येत होती. अस्वस्थता ही प्रतिभेची पहिली अट असते हे खरेच आहे. आत साठलेली अस्वस्थता कधीतरी बाहेर येतेच. हीच अस्वस्थता कदाचित मग कविता बनून बाहेर आली आणि मग ही कोणती वावटळ आली. उंचावलेले हे निर्देशांक कोणाच्या मालकीचे, उपयुक्ततेचे कोणते निकष घेऊन आलाय हा जीवघेणा वर्तमान काळ, आधुनिक काळ, कसा वाचवावा बळीचा वंश. जागतिकीकरणानंतर निर्माण झालेले हे अनेक पेच प्रश्न गुंते मग मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. साहित्यातून प्रश्न मांडता येतात, दुर्दैवानं ते सोडवता येत नाहीत. पण हरकत नाही, निदान आपण आपल्या साहित्यातून आपल्या काळात आपल्या समोर उभे टाकलेले काही नवे प्रश्न मांडले पाहिजेत. आणि ही एक भूमिका की जळताना भुई पायतळी या कविता संग्रहातील काही कविता लिहिताना अगदी अलीकडच्या उत्तराधुनिक काळात निर्माण झालेले पेच गुंते प्रसंग मांडताना की आपण आजचे प्रश्न मांडले पाहिजेत, ही एक भूमिका माझ्या डोळ्यासमोर होती. अनेक सामान्य माणसांना शब्द घडवण्याची सवय नसते, किंबहुना काही दडपशाहीमुळे त्यांना बोलता येत नाही. अशा लोकांच्या वतीने साहित्यिकांनी बोलले पाहिजे असं अल्बर्ट कामू साहित्यिकांच्या बांधिलकीविषयी म्हणाला होता. काहीच न बोलता निमूटपणे सारे सहन करत शेत शिवारात रानात राबणाऱ्या लोकांचा आवाज मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला.
केवळ आपण आणि आपली कविता किंवा आपण आणि आपले साहित्य एवढीच मर्यादित भूमिका न ठेवता एकूणच आपल्या मराठी साहित्याबद्दल आणि भाषेबद्दल आपल्यासारख्या लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या माणसांनी विचार केला पाहिजे आणि आपलं साहित्य आपली भूमिका असं न मांडता एकूण साहित्य आणि भाषेबद्दलही काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या मातृभाषेचा शिक्षण आणि व्यवहार दोन्हीकडे प्राधान्यक्रम हा सर्वात वर असला पाहिजे. मातृभाषेऐवजी दुसऱ्या भाषेला महत्त्व देऊन आपल्या भूमीत तिला जागा करून देणाऱ्या सरकारच्या धोरणांना आपण सर्वांनीच कडाडून विरोध केलाच पाहिजे. आता चालू असलेल्या हिंदीच्या मुद्द्यावर सुद्धा आपल्यासारख्या सगळ्यांना किंवा वाचकपीठ सारख्या संस्थेलाही आपल्या पद्धतीने काही निवेदन वजा काही प्रयत्न करता येतील का याचाही विचार आपण करायला हवा. हेमाडे सर म्हणतात, माणसाला किंवा साहित्याला आपापल्या भूमीवरच आपापल्या भाषिक समूहातच डौलाने उभे राहता येते. आपल्या भाषेचा आणि आपल्या अस्तित्वाचा, आपल्या संस्कृतीचा डौल सांभाळायचा असेल तर आपल्या भाषेचं अस्तित्व टिकलं पाहिजे आणि त्याबद्दल आपण साहित्यिक लिहिणाऱ्या वाचणाऱ्या माणसांनी गांभीर्यानं काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, विचार केला पाहिजेच. जसा हळूहळू चष्म्याचा नंबर बदलत जातो, तो वाढत जातो आणि मग आपण चष्माही बदलतो, तसाच साहित्य आणि भाषा याबद्दलचा आपला दृष्टिकोन अधिक व्यापक, विस्तृत होत जायला हवा. त्यासाठी आजवर किंवा आपण आपल्या दृष्टिकोनाचे आपला दृष्टिकोन तपासून पाहिला पाहिजे. वेळोवेळी तो बदलता आला पाहिजे, सत्य शोधता आले पाहिजे आणि मग डोळ्यावरचे चष्मेही वेळोवेळी बदलायला लागले तर ते बदलले पाहिजेत. तरच मग हे गट तट, भाग विभाग, जातपात, धर्म यासारख्या संकुचित डबक्यातून बाहेर पडून एकूण मराठी साहित्य असा निकोप आणि व्यापक दृष्टिकोन आपल्या सगळ्या लिहिणाऱ्या वाचणाऱ्या साहित्य क्षेत्रातल्या माणसांना स्वीकारता येईल. तो स्वीकारला जावा अशी सकारात्मक अपेक्षाही या ठिकाणी व्यक्त करतो. रॉबर्ट बिल हा सुप्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रोजच्या जगण्याला ऑनलाईन जगणं तर काव्यात्मक जगण्याला ऑफलाईन जगणं अशा दोन संज्ञा वापरतो. ऑनलाईन जगणं म्हणजे नोकरी, कामधंदा, व्यवसाय, रोजचं वृक्ष जगणं, तर ऑफलाईन जगणं म्हणजे मनातल्या सौंदर्यवादी उर्मींना अभिव्यक्त करणं. कवीने ऑफलाईन जगणं पसंत करायला हवं, कारण त्याला लिरिकल व्हेनचा शोध घ्यायचा असतो. खरं तर रॉबर्ट बिल सांगतो ते वृक्ष दैनंदिन जीवन तर आहेच, पण त्याचबरोबर आज त्यासोबत नव्याने आलेली ही सगळी समाज माध्यमं, इंटरनेट, त्याचा अति किंवा गैरवापर यामुळे आज आपण ऑनलाईन अधिक आणि ऑफलाईन कमीच जगतो आहोत अशी वस्तुस्थिती आहे. लिहिणारी माणसं, विशेषतः कवी, सतत ऑनलाईन राहिले, ऑफलाईन लिरिकल व्हेनसाठी ऑफलाईन राहता नाही आलं तर मग कवितेचं काय होईल? कविता ऑफ होती की काय अशी भीती मला वाटायला लागली आहे. खरं तर हे एका ऑनलाईन चर्चासत्रात बोलणं कदाचित चुकीचं होईल, पण त्यामुळेच मी अगोदर की गैरवापर किंवा अतिवापर असा शब्द अगोदर वापरलेला आहे. हेनरी थोरो त्याच्या जर्नल्समध्ये लिहितो, लोक मला विचारतात तू कुठलं काम करतोस? मी म्हणतो भोवतालचे ऋतू कसे बदलतात हे बारकाईने निहाळतो. हे काम महत्वाचं नाही का? थोरं आयुष्यभर ऑफलाईन जगला आणि त्याच्या जगण्याच्या या ऑफलाईन नोंदी आमचं आजचं ऑनलाईन वृक्ष जगणं सुंदर करतायत. चांगलं लिहिण्यासाठी आपण निश्चितच किंवा आमच्यासारख्या नव्या पिढीनं की त्या लिरिकल व्हेनचा शोध घेण्यासाठी काही काळ का होईना ऑफलाईन राहिलं पाहिजे असा एक विचार या ठिकाणी मांडतो. आणि खरं तर एक वेगळ्या प्रकारची संधी या ठिकाणी मनोगताच्या माध्यमातून आजच्या भोवतालच्या किंवा आजकालच्या बदललेल्या वर्तमान काळात कवी आणि कवीच्या मनोगताबरोबर थोडीशी विस्तृत भूमिका मांडण्याचा, थोडी कदाचित कार्यक्रमाची औपचारिकता सोडून अधिक विस्तृत किंवा बाहेर जाऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आभारापूर्वी एक फक्त मी म्हणालो तसे एकच कविता की ज्या कवितेतूनच माझी कवितेबद्दलची भूमिका त्या ठिकाणी सर्वांना लक्षात येईल. माझ्या कवितेचे निदान, माझ्या कवितेला विचारू नका तुझी जात कोणती. माझ्या कवितेला विचारू नका तुझी जात कोणती, तिचे रक्ताशी नाते. माझ्या कवितेला विचारू नका तुझा धर्म कोणता. माझ्या कवितेला विचारू नका तुझा धर्म कोणता, ती माणसांशी बोलते. माझ्या कवितेला विचारू नका तुझी वाट कोणती. माझ्या कवितेला विचारू नका तुझी वाट कोणती,
ती हृदयातूनच येते थेट, ती हृदयातूनच येते थेट. कविता अशी थेट येत असलेलीच असावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या कवीला या ठिकाणी आणि त्या कविता, माझ्या कविता संग्रहावर या ठिकाणी वाचक पीठनं आज ही चर्चासत्र आयोजित केलं. योगायोगाने की विशाखा सन्मानाच्या आदल्याच दिवशी ते होतंय. त्याचबरोबर आदरणीय सुखदेव ढानके सर, त्याचबरोबर रवी कोरडे सर आणि दामोदरे मॅडम यांसारखे की अभ्यासक, भाष्य करणारे भाष्यकार या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल पुन्हा एकदा वाचक पीठ, आदरणीय भोसले सर, निर्मळ सर, तुमची सगळी टीम, संयोजनात उपस्थित असलेली सगळी टीम आणि सर्व प्रमुख मान्यवर, त्याचबरोबर या चर्चेसाठी उपस्थित असलेले सर्व साहित्यिक मित्रमैत्रिणी, लेखक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. वाचक पीठचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरं तर मी म्हंटल मनोगताचं, पण आज खरोखर कविता बोलली आमच्याशी असं मला जाणवलं. खूप सुंदर. धन्यवाद. आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन उद्याच्या पुरस्कारासाठी. खूप शुभेच्छा. अशा अनेक कविता आणि खूप पुरस्कार तुमच्या काव्यसंग्रहाला मिळो ही अपेक्षा व्यक्त करते. आज आता याच्यामध्ये आपल्या याच्यात एक असं सत्र असतं की आपले जे जनमानसातले लोक आहेत, म्हणजे जे वाचक आहेत किंवा रसिक आहेत, त्यांचे प्रतिक्रिया किंवा अभिप्राय, किंवा ते स्वतः लेखक असतील, लेखिका असतील, कवयित्री, कवी असतील, त्यांचे अभिप्राय आपण घेतो. तर किरण दादा काही कारणास्तव ते म्हणू शकणार नाहीये, त्यामुळे गिरीश सोनार दादांना विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. धन्यवाद ताई. खरं तर ऐनवेळी किरण भाऊसर यांनी मला फोन करून सांगितलं की मला काही कामानिमित्त प्रवास करावा लागणार आहे, तर मी काही उपलब्ध असणार नाही आणि मी तुम्हाला माझा एक निबंध पाठवलेला आहे आजच्या कार्यक्रमाचा, तर तो तुम्ही कृपया वाचण्याचं करावं. परंतु हा निबंध अतिशय विस्तृत आहे. मग तो निबंध त्यांनी मला कालमर्यादा लक्षात घेऊन संपादन करण्याची मुभा दिली. मी ही त्याची संपादित आवृत्ती आपल्या समोर ठेवतो आहे. मूळ लेखन हे किरण भाऊसर यांनी केलेलं आहे. मराठी साहित्य विश्वाला शेती मातीची कविता नवी नाही. मराठी ग्रामीण कविता ही मातीत म्हणूनच जन्माला आलेली दिसते. शेतकऱ्याचं जगणं, भोवतालचं वास्तव, ग्रामीण अर्थव्यवस्थेला लागलेली घरघर, हे सगळं वास्तव पाहत शेतकऱ्यांच्या घरातील शिकणाऱ्या पिढ्या लिहित्या झाल्या आणि शेतकऱ्याच्या वेदनेला शब्द मिळाले. नाधो महानोर, विठ्ठल वाघ, प्रकाश होळकर, कल्पना दुधाळ, श्रीकांत देशमुख, केशव देशमुख, इंद्रजित भालेराव, ऐश्वर्य पाटकर आदींनी शेती मातीच्या कविता लिहितानाही आपलं वेगळेपण जपलं. याच परंपरेत आपली दमदार सशक्त कविता घेऊन तानाजी रामदास बोराडे मराठी ग्रामीण कवितेच्या काव्य प्रांतात दाखल झाला आहे. पायात रुतलेला काटा उपटून काढता येतो, पण रक्ताळलेल्या पायातली वेदना मात्र तशीच ठणकत राहते. त्या वेदनेतली ठणक हे या कवीच्या कवितेचं जन्मस्थळ आहे. शिकून शिक्षक झालेला कवी आज शहरी जीवन जगत असला तरी त्याची नाळ मात्र शेतकऱ्यांच्या अधीन दुःखाशी जुळलेली आहे. प्रार्थना ही या संग्रहातील पहिलीच कविता पसायदानाच्या अंगाने जाते. चकोराला चांदणे आणि तृषार्थ चातकासाठी पाऊस मागणारा कवी दिवसभर कष्ट करून थकलेल्या पावलांसाठी उजेडाचे दान मागतो. दुःखितांचे दुःख हरण्याची जो जे वांछिल तो ते लाहो ही माऊलींची ओढ आपल्या कवितेच्या पालखीत बसवून हा कवी मराठी साहित्याची वाटचाल करण्यास सज्ज झाला आहे. प्रार्थना या कवितेबरोबरच पेरणी, सोहळा, मुळं, मातीतून आभाळाकडे, समाधी, पसायदान, सोन्याचा दिवस, उगवतीची दिशा आदी कवितातून कवी आशावादाची पेरणी करताना दिसतो. साड्यावर पहिली मूठ ठेवताना बापाच्या चेहऱ्यावर उमटलीये इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी रेष या ओळींमधून कवी शेतकऱ्याच्या डोळ्यातील स्वप्नांची पेरणी करताना दिसतो. तर चुकलेली कवितेची ओळ रेषा मारून पुढे लिहावी इतक्या सहजतेने बदलतायत सातबारा उतार्यावरच्या नोंदी. आणि माझा बाप तर या आधीच मेलेला होता,
फक्त आजवर त्यानं आपला मृत्यू जाहीर केला नव्हता. या ओळी सततचा कर्जबाजारीपणा, पिढी दर पिढी होणारे शेतीचे तुकडे वाटप, याबरोबरच शेतकरी आत्महत्या, जिवंतपणे भोगावं लागणारं मृत्यूचं दुःख समर्पकपणे व्यक्त करतात. शेती जर बुडीत धंदा झाला तर, शेती दुबळी झाली की शेती करणारे कुणीच शेती नाही केली तर, सगळी गावं जर शहराकडे जाऊ लागले तर, असे अनेक अनुत्तरित करणारे प्रश्न कवी आपल्या कवितेमधून मांडतो. शेती कसण्याची कला येणाऱ्या पिढ्या विसरणार तर नाहीत ना, अशी शंका निर्माण करणाऱ्या ओळी तो लिहितो. आउटडेटेड वाटते कष्ट करून मातीतून मोती पिकवण्याची गोष्ट कागदावरच्या परीक्षा पास झालेल्या लेकरांना. समकालीन वास्तव हा कवी अतिशय चपखलपणे निरनिराळ्या प्रतिमांमधून टिपताना दिसतो. मोबाईलच्या डिक्शनरीतले अनेक शब्द तो आपल्या कवितातून सहज वापरतो. उद्या शेती नष्ट झाली तर मुलांच्या चित्रकलेच्या वहीतून निसर्ग चित्र नाहीसं तर होणार नाही ना, हा हळवा करणारा प्रश्नही कवी मनाला पडलेला आहे. निरनिराळ्या पक्षांच्या दावणीला बांधली जाणारी तरुण पिढी जाती धर्मात निरनिराळ्या झेंड्यांच्या मध्ये विभागली जाण्याचं विदारक चित्र पाहून ही विपरीत पेरणी होत असल्याचं दुःख कवी मनाला अस्वस्थ करतात. 11वी ओळ, 2 बाजू, पैशाचं झाड, चिमण्या आदी कविता विदारक समाज वास्तव मांडतात. त्याचा पंढरीच्या वारीतला आनंदही आता कोमेजला आहे. त्याच्या मनातली इंद्रायणी आटली आहे आणि डोळ्यातून चंद्रभागा वाहत आहेत. भाळी गोंडून दुष्काळ, यंदा आला पावसाळा, पालखीत ज्ञानदेव, सोशी उन्हाळ्याच्या जाळा, अशा ओळींनी त्याच्या दुष्काळी वारीचं रूप वाचकांसमोर येतं. उपरोधाचं ऐश्वर्य उगारणारी ही कविता कुठेही आक्रस्ताळी होत नाही, हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य. तुकोबाची अभंग गाथा पुन्हा कुणी बुडवली काय, ताटीआड कोंडू ज्ञानोबाला पुन्हा कुणी रडवले काय, अशी कोणती जीवघेणी वावटळ इथे उठते आहे, असे कासावीस करणारे प्रश्न त्याला पडतात आणि त्याच्यातला कवी तळमळत राहतो. ग्रामीण कवितांना आपल्या शब्द सामर्थ्याने, प्रतिभेने हा कवी ती वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. मुक्त छंदात तो दमदारपणे व्यक्त होतो, मात्र अभंग किंवा छदोबद्ध रचना करताना तो काहीसा अडखळताना दिसतो. तेवढी उणीव त्याने आपल्या अभ्यासातून पुढील रेखन प्रवासात दूर करायला हवी. दर्शन मांजरे यांचं मुखपृष्ठ पुस्तकाचा आशय उत्तमरित्या अधोरेखित करतं. काव्याग्रह प्रकाशनाने निर्मिती ही देखील या पुस्तकाची एक जमेची बाजू आहे. तानाजी बोराडे यांनी नावाला साजेल असा कृषी संस्कृतीचा गड शेतकऱ्यांच्या बाजूने लढवला आणि राखलाही आहे. त्याच्या या नव्या शब्दांचे मराठी साहित्य विश्वात मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरोखर ही कविता अशीच आहे की मोह घालत राहते आपल्याला, सारखी भुरळ पाडते की आज आता ही वाचली की दुसरी वाचू की परत पहिली वाचू. अशा ह्या कविता इतक्या भुरळ पाडणाऱ्या आहेत की त्यातले काही शब्द, विट फुटून विठ्ठला आज वीज कडाडू दे, माझ्या मातीच्या भेटीला मेघ आभाळी दाटू दे, तुझ्या पंढरीचं वाळवंट इथं टाचतल्या भेगामध्ये, जसे पावलाच्या वेदनांचे उठातात माझ्या उरामध्ये. तेवढं सामर्थ्य आहे, किती ताकद आहे या शब्दांमध्ये की खरोखर त्या विठ्ठलाला आपली दया येईल आणि काहीतरी तो आपल्यासाठी करेल. त्यापुढे मी दादा ननावरे यांना विनंती करते की त्यांनी आपलाही अभिप्राय व्यक्त करा. अच्छा, आवाज येतोय मॅडम? येतोय. आजच्या 62वी काव्य चर्चा आहे वाचक पीठची आपली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेवजी ढानके सरांनी प्रमुख वक्ते जे आहेत, त्याचप्रमाणे आज जे उपस्थित सर्व लेखक, कवी आणि रसिक, वेगवेगळ्या स्तरातली मंडळी. खरं तर भावसार सरांनी आता अतिशय विस्तृतपणे आणि स्पष्ट वक्तेपणानं आपली मतं नोंदवलेली आहेत, रसिक म्हणून किंवा त्या वाचक म्हणून. मी अगदी माझी 5 मिनिटात मतं मला नोंदवायची आहेत, त्रोटक स्वरूपात मतं नोंदवतो. जळताना भुई पायतळी, कवी तानाजी रामदास बोराडे यांचा हा काव्यसंग्रह जेव्हा आपण हातात घेतो
आणि शेती आणि मातीची कविता वाचायला सुरुवात करतो तेव्हा राबणाऱ्या हाताची कष्टकऱ्यांची, अर्थात थोडस असंही म्हणता येईल की राजे पण हरवलेल्या बळीराजाची ही कविता मला वाटते. कविता सुरुवातीला सादर करताना ज्या पद्धतीनं कवी वेगवेगळ्या प्रतिमांचा, प्रतीकांचा आणि वेगवेगळ्या भाषेचा अवलंब करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की अरे नाही, ही वेगळ्या वळणानं, वेगळ्या धाटणीची आणि वेगळ्या वळणाची ही कविता आहे. कुठेतरी वेगळीकडे आपल्याला घेऊन जाणारी ही कविता आहे. फक्त शेतकऱ्याची म्हणून ही कविता नाही, तर त्यापेक्षा वेगळं पण काहीतरी त्या कवितेमध्ये आहे. सुरुवातीलाच कवी म्हणतो, माझा DNA टेस्ट केला तर त्यातही सापडेलच कणभर माती, मागील 7 पिढ्या मातीत खपल्याचा अस्सल पुरावा. आणि हा पुरावा देऊन कवी स्वतःच्या कवितांची सुरुवात करतो. 4 भागामध्ये विखुरलेली ही काव्यपुस्तिका मनाच्या खोल गाभाऱ्यातून प्रसवलेली आहे असं वाटतं. 4 भागात या अर्थाने म्हणतो मी, कारण हे जे काव्यपुस्तिका आहे त्यामध्ये पहिल्या भागामध्ये पायाखालची सरकणारी जमीन, दुसऱ्या भागामध्ये ही कोणाची वावटळ आली, तिसऱ्या भागामध्ये घामाची बारमाही नदी आणि शेवटच्या 4थ्या भागामध्ये निरुत्तर झालीय माती. अर्थात हे जे त्यांनी भाग पाडलेले आहेत तर तिथे सखोल जर आपण अभ्यास केला तर त्या 4ही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी केलेलं कवितेचं मार्गाक्रमण आहे. ते मार्गाक्रमण आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि हा काव्यसंग्रह समजून घेण्यासाठी खूप खूप काही वेगळं वाटत नाही, परंतु त्याला एवढ्या कमी वेळामध्ये या ठिकाणी विस्तृत आणि करता येणार नाही किंवा मांडता येणार नाहीये 5 मिनिटामध्ये. परंतु थोडक्यात मांडायचं झालं तर शेतकऱ्यांचे प्रश्न, जगण्याची दाहकता, बदललेली दोलायमान सामाजिक स्थिती, नवपिढीची बदललेली मानसिकता, हे सर्व प्रश्न घेऊन कविता खूपच प्रभावीपणे आपणास पुढे घेऊन जाते. पिढ्यानपिढ्याने कमी होत जाणारं शेती क्षेत्र कवी अतिशय चपखल शब्दामध्ये मांडताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. चुकलेली कवितेची ओळ रेष मारून पुढे लिहावी, चुकलेली कवितेची ओळ रेष मारून पुढे लिहावी, इतक्या सहजतेने बदलतायत 7-12 उतार्यावरच्या नोंदी. अतिशय चपखल शब्दामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. पुढे सांगायचं झालं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो वा दुष्काळानं होरपळणारा शेतकरी असो, खूपच प्रभावीपणे आपल्या समोर उभा राहतो. त्याच्या वेदनेची कळ नेमक्या शब्दात आपल्या हृदयाचा ठाव घेते कवितेमधून. हे कवितेचं त्या वैशिष्ट्य आहे. नैसर्गिक संकटांना मात देताना माझं रान माझी पंढरी, मानणारा शेतकरी कुठेतरी हरवतोय याची खंत देखील काही ठिकाणी व्यक्त होते कवीच्या शब्दामधून. काळानुरूप बदल सकारात्मक घ्यावा की नकारात्मक, काळानुरूप बदल सकारात्मक घ्यावा की नकारात्मक याची हुरहुर निसर्गचित्र सारख्या कवितेतून हरवलेलं निसर्गचित्र दाखवत आहे. निसर्गचित्र नावाची कविता जर वाचली, आता ती सविस्तर कविता मी या ठिकाणी वाचून दाखवणार नाही, परंतु जर वाचली तर आपल्या लक्षात येतं. यंत्राचं आवश्यक आगमन असेलही तरी त्यामुळे शेतीचं हरवलेलं शेतीपण, कष्टकऱ्यांची हिरावलेली भाकरी आणि यंत्रमय झालेलं शेतायन मनाला सतत बोचत राहते. आणि या बोचरेपणातूनच पक्षाचं दुरावलेपण देखील कवीनं अतिशय समर्पक शब्दात आपल्या समोर मांडलेलं आहे. कवीचं जे मुख्य दुःख आहे, मनामध्ये ज्या यातना आहेत की ग्रामीण भागातलं शेतकऱ्यांचं शेतीपण हे कुठेतरी नष्ट होत चाललेलं आहे. संध्याकाळी हंबरणारी गुरंढोरं, तो उडणारा धुराळा, घरोघर पेटणाऱ्या चुली, ते एक वातावरण, हे वातावरण आता आपल्याला कुठे दिसून येत नाही. अर्थात हे कसं असेल, का असेल, आवश्यक आहे, अनावश्यक आहे, हा एक वेगळा भाग आहे. परंतु ही जी शेती संस्कृती आहे ती मात्र कुठेतरी हरवत चाललेली आहे. आणि आऊत, चाडे, पाबर, नांगराचा फाळ सगळं काही एका कोपऱ्यात जाऊन पडलेलं आहे. आणि शेती धर्म कुठेतरी बुडतोय की काय अशी शंका या कवीला येते आहे. आणि या शंकेच्या माध्यमातून कवी वेगवेगळ्या रूपानं, वेगवेगळ्या आकारानं शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, येणाऱ्या पिढीचे प्रश्न, हे सगळे प्रश्न आपल्या समोर मांडत राहतो. कवींनी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की कवी हा फक्त प्रश्न मांडतो, उत्तरं मात्र मांडत नाही किंवा उत्तरं नसतातही. परंतु मला वाटतं की इथून पुढे कवींनी देखील त्या प्रश्नांची उत्तरं थोडंसं मांडण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितच ती उत्तरं देखील अधिक ते प्रभावीपणे मांडू शकतील.
आणि त्या कवितेला निश्चित न्याय मिळेल. या काव्यसंग्रहाचं हे एक वैशिष्ट्य आहे की हा काव्यसंग्रह आपल्याला वेगळ्या पातळीवर घेऊन जातो. वेगळ्या पातळीवर या अर्थानं म्हणता येईल की शेतकऱ्यांच्या, शेतीच्या, मातीतल्या, ग्रामीण भागातल्या अनेक काव्यसंग्रह, अनेक कविता आपण नेहमी घेत असतो, परंतु याच्यातली जे प्रतिमा, प्रतीक, जे छंद आहे, काहीतरी वेगळेपण आहे आणि त्या वेगळेपणातून ही कविता निश्चितच आपल्या मनाला भावते, आपल्या मनाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. सदर कविता संग्रहासाठी आणि त्या पुढील वाटचालीसाठी मी कवींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरोखर आहे की मातीशी जुळलेली नाळ आणि मातीतून रुजलेलं हे सगळं जे बीज आहे ते कसं सुंदर उपजून येतं ते आपण आता या कवितेमधून अनुभवतो आहे. त्यांना जर आपण ज्यांचे भाष्य ऐकायला खूप उत्सुक आहोत, मी सुद्धा तेवढीच उत्सुक आहे रविदादांचं भाष्य ऐकायला. मी रविदादांना विनंती करते की त्यांनी या जळताना भुय पायतळी या काव्यसंग्रहावर भाष्य करावे. रविदादा. धन्यवाद. आता 6:46 झालेले आहेत आणि 15 मिनिटं मला आहेत, म्हणजे 7:01 मी बोलणं अपेक्षित आहे. आणि समजा जर पुढे गेलं तर तुम्ही थांबवलं तरी मला आनंदच होईल. तर दादा फक्त एक विनंती, आपला कॅमेरा थोडा खाली घ्या. बरोबर, एक मिनिट. जमलं का? नाही, थोडा अजून. नमस्कार. आजच्या या तानाजी रामदास बोराडे यांच्या जळताना भुई पायतळी या कविता संग्रहाच्या चर्चेनिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. वाचक पीठ एक अतिशय महत्वाचं असं काम सातत्यानं करताना आपल्याला दिसते आणि त्याच्यातले आमचे जुने मित्र भास्कर निर्मळ पाटील सर, भोसले सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणके सर, प्रमुख भाष्यकार स्वाती दामोदरे मॅडम, स्वतः कवी तानाजी रामदास बोराडे आणि सर्व महत्वाचे सर्व उपस्थित या वेबिनार साठी उपस्थित असलेले सर्व. तर खरं तर अगोदर एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे की मी काही एक भाष्यकार नाही, तर मी एक वाचक आहे कवितेचा आणि कवितेवर अतिशय निस्सीम असं प्रेम करणारा आहे. आणि कविता ही माणसाचं जगणं बदलवणारी एक अतिशय विलक्षण अशी गोष्ट आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. तर मला वाचल्यानंतर मला ज्या काही माझ्या मनात ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या किंवा मला जे काही वाटलं त्या संदर्भामध्ये मी इथं काही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्याही पुस्तकाकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या पुस्तकाच्या 2 महत्वाच्या बाबी असतात. एक तर त्याचं बहिरंग असतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अंतरंग असतं. बहिरंगामध्ये त्या पुस्तकाचा आकार, त्याची मांडणी, त्याचं बाह्य स्वरूप, एक भौतिक प्रारूप जे आहे ते त्याचं असतं आणि ते कोणत्याही वाचकाला त्या पुस्तकापर्यंत अगदी प्रथम दर्शनी त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याला हातात घ्यावंसं वाटणं, हा जो भाग आपण ज्याला म्हणू शकू, त्याला ते घ्यावं वाटणं तिथपर्यंत ते खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळं एक प्रकारे तो जो वाचक आहे तो त्या पुस्तकाकडे जाऊ शकतो. अर्थात याचं किती महत्व आहे, तर मला असं वाटतं की वाचकाचं तिथपर्यंत जाणं इथपर्यंत त्याचं महत्व आहे. जो काही म्हणजे मूळ कविता जी आहे त्याच्यात महत्व आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की म्हणजे खूप निर्मिती चांगली करणं ही तर महत्वाची बाब आहेच, नाही असं नाही, आणि आमचे मित्र विष्णू जोशी हे सातत्यानं करत आलेले आहे. परंतु कविता जर चांगली नसेल तर तुम्ही कितीही बाह्य निर्मिती चांगली केली, काय भुललासी वरलिया रंगा असं होण्याची ती शक्यता आहे. परंतु जर त्याचं बाह्य स्वरूप आणि अंतस्वरूप हे दोन्ही जर एकमेकांना समांतर असतील तर अर्थातच ते कवितेच्या वाचकाला अजूनच एक वेगळा आनंद देणारं ठरतं. तर अशा दृष्टीनं कविता संग्रहाची रचना ही अतिशय उत्तम मांडणी झालेली आहे. दुसरा सर्वात महत्वाचा भाग आहे तो आशयाच्या दृष्टीने किंवा कवितेचा रूपबंध म्हणून आहे, त्या दृष्टीनं त्या कवितेकडे आपल्याला पाहता येतं. तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आशयाच्या संदर्भामध्ये 2 गोष्टी असू शकतात. एक तर खूप नवीन आशय असणे, आत्यंतिक नवीन आशय असणे, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जर जुना आशय असेल तर त्या आशयाकडे कवी कसा पाहतो, तर तोही तितकाच महत्वाचा मुद्दा
या दोन्ही मुद्द्यानं मला असं वाटतं या कविता संग्रहाकडं मी थोडं बघतो आहे. मग आता दुसरी त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की यात नवीन काय आहे. म्हणजे आपण हा खूप सोपा प्रश्न सहज भेटतो, अरे ठीक आहे बाबा, पण याच्यात नवीन काय आहे. कोणतीही गोष्ट आपण एखाद्या प्रॉडक्टला जसं विचारतो किंवा तसंच कवितेच्या संदर्भात आपण जर म्हटलं तर आपल्याला प्रश्न पडतो की यात नवीन काय आहे. तर मला असं वाटतं की हा जो आशय जो आहे कृषी संस्कृतीच्या दृष्टीनं किंवा त्याच्या संबंध दुःखाच्या संदर्भानं येणारा जो आशय आहे त्या आशयाला एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून हा कवी बघतो आहे आणि हे त्या कवितेचं एक वेगळेपण आहे असं मला असं वाटतं. कवितेचं जे शीर्षक आहे जळताना भुई पायतळी असं हे शीर्षक आहे. आता जळताना भुई, खरं तर भुई जो आहे ह्या शेतकऱ्याच्या संबंध म्हणजे तो ती भुई त्याच्यासाठी इतकी जवळची आहे की बऱ्याच वेळेस तो तिला स्वतःची आई म्हणतो किंवा तो आई समानच त्याला मानतो. मग आता तिची अवस्था काय आहे तर तिची अवस्था जळतानाची आहे. म्हणजे तिची जी अवस्था आहे ती जळतानाची आहे याचा अर्थ अतिशय दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे किंवा ती बरी नाही. आणि त्याच्यात अजून मुद्दा दुसरा मला महत्वाचा असा वाटतो की जळताना भुई म्हटलं असतं तर ठीक झालं असतं. म्हणजे समजा असं वाटतं की बाबा काय ठीक आहे, सगळीच भूमी जी आहे जळते आहे किंवा त्रास होतो आहे असं झालं असतं. परंतु पायतळी हा शब्द त्याच्या जवळ असल्यामुळे शेतकऱ्याचा किंवा एकंदरीत त्या भूमीशी एकनिष्ठ असलेल्या लोकांचा तिथं सहसंबंध आलेला आहे आणि त्या जगण्यातल्या त्यांच्या जगण्यातली भुई, त्यांच्या जगण्यातली त्यांची माती, त्यांच्या जगण्यातली त्यांची एका अर्थानं असलेली आई तिची असलेली अवस्था आहे. तर एका संपन्नतेकडून एका असंपन्न किंवा अतिशय विदारक अशा परिस्थितीकडं होणारं या कृषी संस्कृतीचं जे विस्थापन आहे ते विस्थापन अधोरेखित करणारी ही तानाजी बोराडेंची कविता आहे. म्हणजे त्यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे नेहमी घडणार आहे. म्हणजे आता हे बघा, आपण असं म्हणू की हा आशय तर सारखाच असेल, हा तर जुनाच होता. कवी तर तेच म्हणतो आहे की हे इतक्या दिवसाचं आहे, हे चिरंतन आहे आणि हे का बदलत नाहीये हा मला पडलेला प्रश्न आहे. पिढ्यानपिढ्या तेच आहेत आमच्या सातबाऱ्यावरचे आकडे. तर हे सातबाऱ्यावरचे जे आकडे आहे किंवा सातबाऱ्यावरचं जे काही दुःख प्रतिनिधित्व येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या काही बदलताना ते काही आपल्याला दिसत नाही. म्हणजे एकीकडे समाजामध्ये कोणीतरी गरीब श्रीमंत झाल्याची उदाहरणं दिसतात, हा कोट्याधीशपती झाला त्याचा असाच झाला आपण दिसतो आहे. पण हा जो माझा कृषी संस्कृतीतला जो सगळ्यात महत्वाचा जो घटक शेतकरी जो घटक आहे तो त्याची जी अवस्था आहे ती तशीच आहे आणि ती बदलताना दिसत नाहीये. बदलताना तर दिसतच नाहीये, परंतु ती अधिकाधिक जी आहे ती अतिशय दुःखमय अशा परिस्थितीकडे चाललेली आहे. तर हे एक जे आहे, हे जी सल आहे हे कवीच्या मनामध्ये सातत्यानं आहे आणि ती एका अर्थानं ही संबंध त्याची जी जगणं जी आहे ती सॅड स्टोरी झालेली आहे. शतकानुशतके दशकांनी रिन्यू होत आलीये बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्याची ही सॅड स्टोरी. मग आता ही कुणाची सॅड स्टोरी आहे? कवी फार स्पष्ट आहे, तर ही अल्पभूधारक शेतकऱ्यांची व्यथा आहे. मला ही खूप शब्द महत्वाचा वाटतो. तो महत्वाचा याच्यासाठी वाटतो की शेतकऱ्यांच्या सगळ्याच शेतकऱ्यांचे काही प्रश्न फार बिकट आहेत असं परिस्थिती नाही. म्हणजे अगदी स्कॉर्पिओतून फिरणारे शेतकरी आहेत, विमानातून फिरणारे शेतकरी आहेत, ते चांगली गोष्ट आहे, आनंदाची, त्याच्याबद्दल आपल्याला हे वाढण्याचं काही कारण नाही. म्हणजे परंतु कवी या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा नाही. म्हणजे माझ्या गावातही मी बघतो की अगदी कुटीनं उत्पन्न काढणारे लोक आहेत, ती काही वाईट गोष्ट आहे नाही. परंतु कवी या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व सांगत नाही, तर तो इथे एका वर्ग व्यवस्थेला सुद्धा निर्देशित करतो. आणि मला असं वाटतं की कृषी व्यवस्थेतील वर्ग व्यवस्थेला निर्देशित करणारी ही महत्वाची कविता आहे आणि तो फार क्लिअरपणे, फार स्पष्टपणे अल्पभूधारक हा शब्द वापरतो. म्हणजे ही कोणत्या शेतकऱ्याची कथा आहे तर जो खूप छोटा आहे, ज्याचा अवकाश खूप छोटा आहे, जो ताडला गेलेला आहे. त्याच्यानंतर अजून वेगळेपण काय आहे या कवितेचं? मी कविता वाचत असताना मला असं लक्षात आलं की ही जी कविता आहे एका द्वंद्वामध्ये आहे. कोणत्या द्वंद्वामध्ये आहे
तर एकीकडं आपल्या आधीच्या पिढ्या आहेत आणि आताची पिढी आहे. या दोन पिढ्यांमधला हा जो एक मूल्यव्यवस्थेचा जो काही एक बंध आहे आणि मूल्यव्यवस्थेतून एक निर्माण झालेला जो एक संघर्ष आहे हा कवी मांडू पाहतो आहे. म्हणजे याच्यामध्ये आजोबा आहे, नोंदीसारखी कविता आहे की ज्याच्यामध्ये आजोबाच्या जशा नोंदी कमी कुठेतरी वाचली ती कवी की त्या शेतीचा कसा भागाकार होत आलेला आहे आणि आज ती किती एकदम अगदी छोट्या परिस्थितीमध्ये आलेली आहे. त्याही पेक्षा म्हणजे त्याच्यात अजून एक महत्वाचा शब्द त्यांनी वापरलेला आहे, धाडशी खलाशी हा शब्द आजोबासाठी वापरलेला आहे. तर अतिशय प्रतिकूलतेतही तग धरण्याचं जे धाडस आहे ते त्या पिढीमधलं धाडस आणि ह्या त्या पिढीतला हा सगळ्यात महत्वाचं मूल्य जे होतं ते त्या पिढींनी नंतरच्या पिढ्यांमध्ये सुद्धा रुजवलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून कृषी संस्कृतीतून सगळ्यात महत्वाचं मूल्य काय आलं असेल तर आत्यंतिक प्रतिकूलतेतही तग धरून राहणं. कोणतीही गोष्ट तुमच्या बाजूची नसतानाही तुम्ही तग धरून राहणं हा जो आजोबाची जी मूल्य व्यवस्था आहे त्याला तडा जातो आहे आणि हे जास्त धोकादायक आहे. म्हणजे एक वेळ शेती नापिकी होणं, ते दुष्काळात जाणं, त्याचं वाईट होणं हे त्याच्या पाजवीला पुजलेलं असलं तरी त्याच्यातून मार्ग काढणे, त्याच्यातून उभं राहणे, कुणबी दिवाळीला शहाणा होतं असं म्हणणे, ही जी गोष्ट आहे ही मोडण्याची जी सगळ्यात मोठा धोका जो कवीला वाटतो तो मला असं वाटतं खूप महत्वाचा आहे, महत्वाचं निरीक्षण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एकीकडे प्रत्यक्ष बापाचं जग आहे. म्हणजे याच्यातल्या कविता फार वेगवेगळ्या कविता आहेत. म्हणजे एक कविता अशी आहे की त्याच्यामध्ये आवाज येतोय ना? येतोय सर. एक कविता अशी आहे फार महत्वाची कविता मला ती वाटते. एका काळाचं काय विस्थापन झालेलं आहे, एका मूल्यव्यवस्थेकडून दुसऱ्या मूल्यव्यवस्था त्याला म्हणता येणार नाही पण रासशीलता कशी झालेली आहे. झोपेतून उशिरा उठलेला कुमारवयीन मुलगा बिछाना गुंढाळण्याआधीच शोधतो आहे मोबाईलचा चार्जर. बघा त्याच्या आधीच्या कवितेमध्ये, त्याच कवितेमध्ये थोडं आधी त्यांनी सांगितलेलं आहे की बापाला काय करायचं आहे तर पाणी भरायचंय शेतामध्ये, त्याची तगमग त्याच्यासाठी आहे आणि त्याच्या मुलाची तगमग कशासाठी आहे. तर मला असं वाटतं की बापाचं जे प्रत्यक्ष जे जगणं आहे म्हणजे शेतकऱ्याचं जे जगणं आहे त्याची जी विदारकता आहे, जी भीषणता आहे, त्याचा जो त्याला उभं राहण्याचा संघर्ष आहे हा एकीकडे आहे आणि त्याची जी दुसरी पिढी आहे ती त्या आभासी दुनियेमध्ये, त्या मायावी जगामध्ये ती हरवलेली आहे. मायावी जग जे आहे हे या एका वर्तमान परिस्थितीचं निर्देशक आहे की ज्याच्यामध्ये तो अडकून राहणार आहे, त्याला बापाचा दुःखाचा चेहरा दिसणारा नाहीये आणि त्या दुःखापासून तो खूप दूर दूर जाणार आहे आणि ते जास्त भयंकर आहे. ते भयंकर याच्यासाठी आहे की त्याच्यामधली जी संवेदनशीलता आहे ती हरवणार आहे आणि ते संवेदनशीलता जर त्याच्याकडे हरवली तर आपल्या बापाकडे बघण्याची जशी समजा एखाद्या आधीच्या किंवा कवीची नजर आहे किंवा त्यांना जे दुःख दिसतं ते त्याला दिसणार नाही. एकीकडे कुणबिकीचा संस्कार आहे जो त्याला त्या प्रतिकूलतेत जगायला शिकवतो, काटकसरीत जगायला शिकवतो, आत्यंतिक प्रामाणिकता आहे. त्याच्यानंतर सभोवतालाशी जोडण्याचा अनुबंध आहे. म्हणजे शेतकरी हा केवळ शेतकरी असत नाही तर त्याचे बैल आहे, त्याचा झाड आहे, त्याचं सगळं अवतीभोवतीचं जग आहे. तो समग्र एक त्याचा संबंध असं अस्तित्व, काही मोठं अस्तित्व आहे. तर या अस्तित्वाचं एकीकडं सगळं जे जग आहे आणि दुसरीकडं ज्याला आपण उत्क्रांत म्हणतो किंवा तंत्रज्ञानाचं जे जग आहे त्याला आधुनिक हा शब्द वापरतात पण मला आधुनिक हा शब्द काही बरोबर वाटत नाही. मला असं वाटतं आधुनिकता ही विचाराशी संबंधित असते आणि माणसाला माणूसपणांमधून जास्त प्रगल्भ करणारा जर एखादी बाब असेल तर त्याला आपण आधुनिकता म्हणू शकू. म्हणजे सावित्रीबाई फुले जुन्या काळातली आत्यंतिक आधुनिक स्त्री होती, कदाचित एखाद्या वैमानिकापेक्षाही. तर हे जे जग आहे हे वर्तमानाचं जग, आभासी जग आहे, हे खोटं आहे, फसवं आहे, वास्तवापासून दूर नेणारं आहे आणि हे जे काही त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी इमेज मेकिंग आहे, क्रॉपिंग आहे, म्हणजेच काय जे खरं नाही त्या खोट्याकडे नेणार आहे. तर कवीला ही भीती आहे की हे जे सगळं दुःख या परिसराचं आहे या दुःखापासून, या दुःखाला भेदण्यापासून
या पिढीला दूर नेण्याचं जी गोष्ट आहे या आभासी वर्तमानातून होती आहे. मला असं वाटतं हे जे काही महत्वाचं द्वंद्व आहे ते त्यांच्या कवितेचं अतिशय महत्वाचं असं वेगळेपण आहे. अजून आता काय, अजून दुसरा मुद्दा काय आहे तर हे कुठपर्यंत शेवट होऊ शकतो याचा. एक भीती नावाची त्याच्यातली कविता आहे 73 पेज नंबरवरची, की त्याच्या उरात सलते एक भीती, पायाखालच्या मातीला अन ताटातल्या भाकरीला पारखी होऊ नये, भाकर पिकवणाऱ्या कुणब्याची लेकरं. तर ही जी भाकर पिकवणाऱ्या कुणब्याची लेकरं आहेत, यांनी जर ह्या कुणबुकीचा वसा घेतला नाही, इथल्या मूल्यव्यवस्थेचा, हे तर सगळ्यांना पोशिंदा करणारे आहेत, तर हेही स्वतः संपून जातील की काय, यांचंही स्वतः ते नामशेष होतील की काय या संघर्षामध्ये, हा जो मोठा धोका त्यांना पुढचा दिसतो आहे. मला असं वाटतं हा धोका या कवितेतला एक सगळ्यात महत्वाचा धोक्याकडे केलेला निर्देश मला महत्वाचा वाटतो. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे, इथं शहर आणि गाव जो आहे, सगळ्याच खेड्यातून आलेल्या माणसांचा संघर्ष आहे, की ते एकीकडे शहर आहे, अपरिहार्यता आहे, आणि दुसरी गावाची ओढ आहे. परंतु यांच्यामध्ये एक वेगळेपण असं दिसून येतं की शहरामध्ये असलेला उपरेपणा, जो शहरातही तिथं त्याला पूर्णतः आपण शहराचे झालो असं होऊ शकत नाही, तिथली असलेली कृतकथा, तिथले असलेलं ढोंग, तिथलं असलेला खोटेपणा एकीकडे आहे. पण गावात गेल्यावरही आपल्याला वाटलेला परकेपणा, तर एकीकडे उपरेपणा आणि एकीकडे परकेपणा, या सीमारेषावर हा जो कवी आहे किंवा ह्या कवीचं सर्जन जे आहे ते आपल्याला फिरताना दिसतात. आणि बऱ्याच कविता तशा त्याच्यामध्ये निर्देश करणाऱ्या आहेत, की जशी पाऊस कविता आहे, ओसरत जातो जसा जसा शहरावर कोसळणारा परका पाऊस, तसतसा अधिकच बरसत राहतो मनात दाटून आलेला हा गावाकडचा गतकाळातील पाऊस. एकीकडचा गतकाळातील पाऊस आणि एकीकडे हा वर्तमानाचा परकेपणा. पण इथं परका पाऊस हा शब्द वापरलाय शहरातल्या पावसासाठी, की जो गावात त्यांचा असतो आणि शहरात तो परका असू शकतो. एक महत्वाची गोष्ट इथं मला वाटते या कवितेच्या अनुषंगानं, एक वांझोटी हळहळ नावाची कविता आहे आणि ती फार महत्वाची कविता मला असं वाटतं. ती कविता का महत्वाची आहे तर आपण सगळे शहरातली लोक आहोत, आपण शहरात आलेलो आहोत, आपण त्या खेड्यातूनच आलेलो आहोत, आणि खेड्यात असतानाची आपल्याला त्याच्याबद्दलची जी नुसती ती हळहळ आहे ती दूरवरून पाहणारी आहे, पण प्रत्यक्षामध्ये ती कृतीमध्ये काहीही बदलत नाही. म्हणजे आजही इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि त्या आपल्याला कुठेही त्याचं प्रतिबिंब ज्या शहरातल्या लोकांच्या कृतीमध्ये आपल्याला कुठे दिसत नाही. ते पुन्हा पुन्हा इन्कम टॅक्स आणि या सगळ्या गोष्टींच्या चर्चेमध्ये अडकलेले दिसतात. बरं, ही मुलं कोणाची आहेत? आज जी आमदार खासदार आहेत, जी कायदा बनवणारी आहेत किंवा जी सर्व अधिकारी, ती कोणाची मुलं आहेत तर हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. कोणताही धीरूभाई अंबानीचा मुलगा अधिकारी झालेला नाही, तर हा ग्रामीण भागातून आलेला आहे, पिचलेल्या बापाच्या घरातून आलेला आहे. पण हाच माणूस जो आहे, ज्या व्यवस्थेतून तो आलेला आहे त्या व्यवस्थेला जवळ करताना दिसत नाही. म्हणजे आज आपण कोणत्याही तहसीलमध्ये पिचलेला माणूस कोणता आहे? तो ग्रामीण भागातून आलेला आहे. तिथं काही एखाद्या मोठ्या कंपनीवाल्याचा मुलगा तिथं, म्हणजे डायरेक्टरचा मुलगा तिथं एखादा कास्ट सर्टिफिकेट काढायला उभा नाही, नॉन क्रिमिलियर काढायला उभा नाही. कोण उभा आहे? तर ही खेड्यातली मुलं उभे. आणि यांना कोण करतंय? यांचा छळ कोण करतंय? हा तहसीलदार कोण आहे? थोडं बघा, थोडं मागे जाऊन बघा हा कोण आहे, तर हा खेड्यातलाच आहे. म्हणजे ही जी वांझोटी हळहळ नावाची जी कविता आहे, ही म्हणजे आपण ज्या व्यवस्थेतून आलेलो आहोत त्या व्यवस्थेबद्दल काहीही आपल्याला कशी कृतज्ञता वाटत नाही, आणि शहरात आल्यावर आपण कसे आता एका पंचतारांकित व्यवस्थेचे भाग झालेलो आहोत, आणि आपल्याला हे आपलाच परिसर आपल्या जवळही कसा वाटत नाही, त्याचं निदर्शक ही कविता आहे. आणि म्हणून ती खूप महत्वाची कविता आहे मला असं वाटतं. 7:04 झालेले आहेत. एक 2 मिनिटं माझे राहिलेले आहेत, तर 2 मिनिटांमध्ये मी हे संपवील. त्याच्यातली एक कुलूप नावाची कविता मला खूप खेड्यामध्ये निवड म्हाताऱ्यांचं गाव राहिलेलं आहे की काय अशी परिस्थिती. म्हणजे हे मला ही कविता महत्वाची याच्यासाठी वाटली की मी परवाच दिवशी गावामध्ये होतो आणि मी सहज वडिलांना असं म्हणलो की अहो, हे समोरच्या आपल्या 4-5 घरं आहेत ते कोणीच आता राहिलेले नाही आणि आता फक्त तुम्ही इथं राहिलेले आहे. तर ह्या गावामध्ये हा जो मूल्यव्यवस्था घेऊन जाणारे हे जे लोक, ही अपरिहार्यता आहे. सोडून जाणंही काही ते आनंदाने गेलेले नाही, पण ते आता पुन्हा येतील का नाही या व्यवस्थेमध्ये. म्हणजे गावामध्ये पुन्हा येणं सुद्धा आता
महत्वाचं लोकांना वाटत नाही इथपर्यंत गावाची अवस्था झालेली आहे. आणि हा आशावादही त्यांनी एकीकडे ठेवलेला आहे मातीतून आभाळाकडे कवितेत, की रिकाम्या ओंजळीत 2 घास ठेवणारी माणसं शिल्लक आहेत, अजून गावात त्यांची ओळ वाढो दिवसेंदिवस. ओळ हा शब्द वापरलाय, मला तो जास्त महत्वाचा याच्यासाठी वाटतो की ओळ ही काही एक सर्जनाच्या बाबतीतली गोष्ट आहे आणि ओळ एका मूल्य व्यवस्थेचा निर्देश करणारी आहे. ग्रामसंस्कृतीचा जो एक अनुकंपा, इतरांना सामावून घेणे, सोबत प्रवास करण्याची जी एक फार सर्वसमावेशक त्याच्यातला भाग जो आहे तो मला ओळ म्हणून महत्वाचा वाटतो. इंडिया आणि भारत यातलं द्वंद्व फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते सातत्यानं सांगितलेलं आहे, ते इथंही आलेलं आहे. विकासाच्या फोलपणाबद्दल आपण सगळेजण जसे बोलत असतो तसं या कवितेत सुद्धा खूप बोललेलं आहे आणि ते सातत्यानं खूप महत्वाचं आलेलं आहे. एक कविता आहे की ज्याच्यामध्ये काही विधान करण्याचा प्रयत्न, म्हणजे 29 युगापासूनचा हा माझा संघर्ष आहे हे जे त्यांनी मांडलेलं आहे, म्हणजे ते प्रागैतिहासिक काळाकडेही जाऊ पाहतात, म्हणजे खूप दूरपर्यंत, आणि जे मिथक 28 युगाचं आहे ते मोडू पाहतात आणि एक विधान करू पाहतात की 29 युगाचा हा किंवा प्रागैतिहासिक याच्यापर्यंतचा हा इतिहास आहे. फक्त मला गमतीची गोष्ट अशी वाटली की त्यांनी त्याच्यामध्ये विठ्ठलाचं प्रतीक का वापरलं. मला हे थोडं जरा हे वाटलं, म्हणजे थोडं ते विठ्ठलाचं प्रतीक मला तिथं थोडं म्हणजे असं खोचक, म्हणजे किंवा ते मला बरोबर प्रस्तुत वाटलं नाही. म्हणजे एकीकडे हा जुना इतिहास सांगत असताना म्हणजे विठ्ठलही तसा हा एका अर्थानं कृषक संस्कृतीचाच भाग आहे. पण ठीक आहे, कदाचित मला त्यातला अर्थ उमगला नसेल आणि ती मला माझ्या वाचनाच्या संदर्भातली एक मर्यादा असू शकते. मला या संबंध संग्रहातली आता 1 मिनिटं घेतो मी फक्त शिल्लक, कारण की ही एक महत्वाची गोष्ट मला अशी मांडावी वाटते. भूमिहीन कष्टकरी स्त्रियांच्या बद्दलची एक कविता आहे आणि ती खूप महत्वाची कविता संबंध संग्रहामध्ये आहे असं मला वाटतं. बळीवंत बायांच्या बद्दल ही कविता बोलते. म्हणजे हा कवी केवळ आपल्या शेतकरी किंवा काहीतरी छोटी शेती असलेल्याच शेतीच्या माणसाबद्दल बोलत नाही, तर ज्यांचं नाव सातबाऱ्यावर नाही, जे भूमिहीन आहे परंतु त्या गावाचाच एक महत्वाचा भाग आहे, ज्यांचं जगणं त्या सगळ्या शेतीवर आहे, अशा सातबाऱ्यावर नसलेल्या पण प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या मजूर स्त्रियांबद्दल हा कवी बोलतो. बळीवंत बाया नावाची त्यांची जी कविता आहे ती मला त्या अर्थानं अतिशय महत्वाची अशी कविता वाटते. कारण की हे मला सांगणं याच्यासाठी महत्वाचं वाटतं की आपण गावाबद्दल बोलतो, गावाचं फार आपण उदात्तीकरण करतो, गावात काही वाईट गोष्टी आहेत त्याचीही चिकित्सा आपण केली पाहिजे. त्याचबरोबर गावाच्या आजूबाजूलाही काही घरं आहेत आणि ती घरं त्या गावाचाच भाग आहे, त्या गावावर पोचणारी आहे, त्यांचा त्याच्याशी अनुबंध आहे, त्यांचाही शेवट तिथंच त्या मातीत होणार आहे, त्यांच्याही घरामध्ये पोळा साजरा बैल नसतानाही होणार आहे. तर याही घटकाबद्दल आपण संवेदनशील असणं जे आहे ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांच्या ओळी आहेत, मग त्यांच्या भाकरीचं काय, या बाया बापड्या आपल्या खपाटलेल्या पोटाचं काय करतील, कुठं जातील. आता अशा मावळतीला चाललेल्या दिवसात कुठं सापडतील त्यांना भाकरीकडे जाणाऱ्या दुसऱ्या वाटा. तर मला असं वाटतं भाकरीकडे जाणाऱ्या दुसऱ्या ज्या वाटा आहेत या शोधणारी ही कविता आहे आणि त्या अर्थानं ती महत्वाची आहे. खरं तर अजून 1-2-3 मुद्दे होते जी मी भाषा कवितेची किंवा एकंदरीत त्याचं जे रूपबंध आहे त्याबद्दल बोलणार होतो, परंतु माझ्या वेळेच्या 3 मिनिटं मी जास्त घेतलेले आहेत. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. मनापासून धन्यवाद रवी दादा. इतका वेळेचा चोख हिशोब ठेवताना कविता किती सुंदर असू शकते हे दादांनी सांगितलं. आता खरं तर लेखिका कवयित्री म्हणून मलाही असं वाटतंय की अशा छान कवितांवर आणि इतकं विस्तृतपणे बोलणं ऐकलं की आपल्या कविताही त्या पातळीच्या असाव्यात आणि त्या तितक्या ताकदीच्या लिहिल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यावर ते भाष्य ऐकले गेलं पाहिजे असं मला वाटतं. आपण जमलेल्या सगळ्यांच्याच मनात हा विचार आला रविदादांचे भाष्य ऐकून. यानंतर मी स्वातीताईंना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. स्वातीताई दामोदरे. होय, नमस्कार आणि धन्यवाद. नमस्कार ताई. मी जर का नीट दिसत नसेल तर मग मी व्हिडिओ बंद करेल, कारण माझ्याकडे आता लाईट गेले, आत्ताच गेले. दिसतंय ताई. दिसतंय, चालेल चालेल.
नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर स्वाती दामोदरे अकोला महाराष्ट्रातून बोलते आहे. सर्वप्रथम तर मी आभार मानीन सगळ्यांचे. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ढाणके सर, आमच्या कवठेकर गुरुजींचे मित्र आहेत ते, कोरडे सर ज्यांचं आपण आत्ताच भाषण ऐकलं, सदस्य किंवा निर्मळ सर, सावंत सर ज्यांनी माझ्याशी संपर्क केला, भोसले सर आयोजक, आणि मुख्य म्हणजे आजचे काय म्हणतात उत्सव मूर्ती त्यांना म्हणता येईल असे आपले तानाजी सर, सर्वांचे आभार मानते की त्यांनी बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीलाच मी सांगते की बरेचसे मुद्दे माझे कव्हर झाले आहेत आणि म्हणून मी आता थोडंसं वेगळ्या अंगाने घेईन, कारण ते रिपिटेशन आपल्याला टाळायचं आहे. बापानं घातलेल्या नांगराच्या तासा इतक्या सरळ आणि सुपीक नाहीत माझ्या कवितेच्या ओळी, या कबुलीपासून पुढे. कोणी बोलतंय का? सगळ्यांनी कृपया आपापले माईक म्यूट करावे. ऐकू येण्यास थोडा त्रास होतो इकडे, सगळ्यांना विनंती आहे. हा ताई बोला. हा, मी बोलते पुढचं. बापानं घातलेल्या नांगराच्या तासा इतक्या सरळ सुपीक नाहीत माझ्या कवितेच्या ओळी, असा जाहीर करून मग कवी या कवितांमध्ये शिरतो. याच्या मुखपृष्ठावर याच्या चारही भागांवर आता बोललं गेलं आहे आणि या 4 भागांना ब्लर्ब लिहून देणाऱ्या दाग व काळे सरांनी 4 सर्गातून केलेली मांडणी असं म्हटलंय. मला भारी आवडला तो शब्द, म्हणून मी मुद्दाम उल्लेख केला. अतिशय समृद्ध जाणीवांचा असा हा कविता संग्रह आहे. पण सुरुवातीच्या या 4 ओळींबद्दल मी तानाजी सरांना मुद्दाम सांगेन की त्या सरळ नसल्या कवितेच्या ओळी, आणि त्या नसतातच, कारण वक्रोक्ती हा त्यांचा गुणधर्म असतो. पण त्या सुपीक मात्र आहेत. त्यांनी आता जी पेरणी केली आहे त्यातनं नवनवीन भावना, नवनवीन निर्मितीचं पीक नक्की आपल्याला बघायला मिळणार. शिवाय उद्या त्याचं एक फलित आपण बघतोय, जो विशाखा पुरस्कार सरांना मिळतोय. मी त्यांचं अभिनंदन करते आणि पुढे जाते. हा संग्रह 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी प्रकाशित झाला. हा पण उल्लेख मला अगदी आवर्जून करावासा वाटतो आहे. आता मी माझ्या सुरुवातीच्या ज्या अर्पणपत्रिका किंवा ज्यावर बोलणार होते ते टाळूनच सरळ सरळ पुढे जाते आहे. पायाखालची सरकणारी जमीन, कोणती वावटळ आली, घामाची 12माही नदी आणि 4था भाग म्हणजे निरुत्तर झालीये माती, अशा साधारण प्रत्येक भागात 20-22 कवितांचा समावेश करत 80-85 कविता या संग्रहामध्ये आहेत. ज्ञानोबा माऊलींची आठवण जशी मगाशी सुरुवातीलाच झाली की पसायदानाची आठवण करणारी प्रार्थना आपल्याला सुरुवातीच्या भागात भेटते. त्या अल्पाक्षरी अप्रतिम कवितेनं सुरुवात करून आपण पुढे जातो. पुढच्या भागात जिच्या डोळ्यातूनच सुरू आहे हिरव्या स्वप्नांची वावरात पेरणी, अशी अथांग समुद्रासारखी माय आपल्याला भेटते. सोहळा किंवा ओळख सारखी कविता अत्यंत सौंदर्यानं समृद्ध केली आहे कवीनी. आणि मी तुम्हाला नक्की सांगेल की मला नादो महानोरांच्या कवितांची इथे आठवण झाली. म्हणजे प्रत्येक कवीचा अभ्यास करताना आपण पूर्वसुरींच्या आठवणी काढतोच. आता ज्ञानोबांची, तुकोबांची आठवण झालीच, पण मला विशेष जागी अगदी ठराविक ठिकाणी काही काही कवींची, लेखकांची आठवण झाली. आणि तानाजी सरांशी मी त्या प्रत्येक कवितेवर याआधी बोलले ती आठवण देऊन. आणि याचं कारण पण सांगेल की मी त्यांच्या कवितांचे हिंदी अनुवाद करायला घेतले आहेत, ते सुद्धा विष्णू जोशी सरांनी सांगितल्यावरून. तर त्या संदर्भात बोलताना या आठवणी नक्की निघालेल्या आहेत. या 16 कवितेत सुद्धा मला ती जाणवली. आता कृषी जीवनावर किंवा शेतकऱ्याच्या आयुष्यावर बाहेरच्या जागतिकीकरणाचा जो रेटा आहे, त्यामुळं घडणाऱ्या घटना, होणारे बदल, त्याच्या निर्माण होणाऱ्या अडचणी बऱ्याच लोकांनी आपल्या कवितांमधून त्या नोंदवलेल्या आहेत. आता यात प्रतिकात्मक आणि सूचक पद्धतीनं कवी कसं नोंदणी करत जातो एकेका गोष्टीची, ते आपल्याला बघायचं आहे. आता ती 7-12वाली ओळ मी घेतली होती, पण मी ती वगळून पुढे जाते आहे. आता जी अवस्था आज आहे शेतीची, खरं तर आपण ती यापूर्वीच्या कथा, कादंबऱ्यांमधनं आणि कवितांमधनं वाचलेली सुद्धा आहे. या पिढीत आईला किंवा शेतातल्या काळ्या आईला सारखंच मानणारी जी आधीची पिढी होती, ती जाऊन आता हळूहळू काळ्या आईचे तुकडे करण्याकडं, विकण्याकडं कल कसा होत चालला आहे त्याची नोंदणी बरोबर कवितेत अत्यंत व्यवस्थित केली. तुकारामांच्या पोथीसारखा जपून ठेवलेला 7-12 असं त्यांनी म्हटलंय कवीनी. म्हणजे बाबांची त्या 7-12बद्दलची भावना बघा काय आहे. तुकारामांच्या पोथीसारखं बापानं जपून ठेवलेला 7-12 पणाला लावून पोरं शोधतायत. आता 60-40 करून पैशाचा पाऊस
पाडणारा जादूगार. आता हे 60-40 कन्सेप्ट नवीन, यावर सुद्धा आम्ही बोललो. शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंज, इकडं फास्ट मनी गुंतवून फास्ट त्याच्यातनं बेनिफिट्स किंवा प्रॉफिट्स काढण्याकडे जो नवीन पिढीचा कल, त्याच्यावरती ती अचूक वर्मावर बोट ठेवणारी कविता आहे. बघा की तुकारामांच्या गाथेसारखा बापानी जपलेला सातबारा आहे, पण तो पणाला लावणं हा शब्द वापरताय. तो गहाण ठेवणं विकणं असं नाही, पणाला लावणं म्हणजे किती मोठा शब्द. आणि तसं करून काय करायचंय तर 60-40 हा शेअर मार्केट स्टॉक एक्सचेंजचा शब्द. कुठे गुंतवणूक करा, कशी करा, कसा फायदा मिळवा. थोडक्यात कवी काय सांगू इच्छितो आहे की मगाशी जी ओळ आली होती की लेकरांनी कागदावरच्या परीक्षा पास केल्यावर श्रमातून मातीतून मोती पिकवण्यावर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये, त्याच अर्थाने इथं आपल्याला जाणवतं की श्रमाचं मोलच वाटेना असं झालंय. सोप्या पद्धतीनं कमी वेळात कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याकडे आता जग कसं चाललंय. मग अशा पार्श्वभूमीवर तर शेती किती कठीण आहे ते जाणवून देतो कवी त्याच्या शब्दातून. आणि म्हणून मग तो पिढीतला जो फरक आहे ना, तो लोड शेडिंगच्या वेळेला शेताला पाणी दिलं जावं म्हणून तळमळणारा बाप आणि तिकडं मोबाईलचं चार्जर शोधणारा मुलगा, या विरोधाभासा तो आपल्या बरोबर कवी डोळ्यासमोर उभा करतो. किंवा त्याच्याच पुढच्या भागात आणखी एक सुंदर कविता आहे की आपल्या पोपडे गळालेल्या अपराजित हातांनी आई वारंवार भिंत लिमते आहे. ती एकीकडे सावरते आहे, एकीकडे सारवते आहे भिंत, पण तिचा मुलगा कुठे उभा आहे तर स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी मोबाईलच्या दुकानात. हे पिढीतलं अंतर जे आपल्याला सर्वत्र दिसतं ते शेतकऱ्याच्या घरातही आहे आणि त्याची नोंद या कवितांमध्ये कवी अत्यंत अचूक पद्धतीनं घेतो आहे. गावात कसे बदल झालेत तर पांदीतल्या चिखल मातीवर सिमेंटचे रस्ते अंथरल्यापासून दिसू लागली आहे गावाच्या गालावर आधुनिकतेची सूज. आता या प्रतिकात्मक ओळी, अशा खूप साऱ्या कविता, खूप साऱ्या ओळी आपल्याला वाचता येतील, सांगता येतील, पण हे एक मी घेतलं की एक ठीक आहे, याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की कवीची शैली काय आहे ती मांडण्याची. किंवा माणसांमध्ये नाही झाले का बदल, जर खेड्यामध्ये झाले, परिस्थितीमध्ये झाले, तर माणसांमध्ये नाही झाले का, त्याची नोंद बघा कवी कसा करतो. आटत गेलीये गावकऱ्यांच्या मनातली पिढीजात मानवता, आटत गेलीये गावकऱ्यांच्या मनातली पिढीजात मानवता, सुखाचा महापूर खिशात खळाळू लागल्यापासून. या अतिशय बोलक्या ओळी कवी लिहितो. जसा हा आशय समृद्ध आहे तसा अनेक संदर्भांनी सुद्धा समृद्ध असा आशय कवी लिहितो. संदर्भांबद्दल मी मुद्दाम कोणत्या ओळी सांगेन तर, ऐकू येत नाही टाळ मृदुंगाची किणकिण, आता ह्याचा उल्लेख सुद्धा झालाय कवितेचा. ऐकू येत नाही टाळ मृदुंगाची किणकिण, अभंग पुन्हा बुडवले काय. पुन्हा शब्द आपल्याला भयंकर काही वेगळं सांगून जातो. बंद दार बंद गाभारे, कोणी कोणाला कोणले, बंद दार बंद गाभारे, कोणी कोणाला कोणले, मुक्ताईच्या ज्ञानोबाला पुन्हा रडवले काय. पुन्हा शब्द बघा आणि हा येणारा सगळा संदर्भ बघा, आपल्याला जाणवतं की कवी किती अभ्यासातून, किती जाणीवांमधून ही कविता लिहितो आहे. किंवा कोणी पाहिला आहे आकाशातून गंगा धरणीवर आणणारा पुराणातील भगीरथ, घामाचे बारोमास नदीमध्ये कवीने हे लिहिलेलं आहे की हा भगीरथाचा संदर्भ, त्याला असं वाटतं की माझ्या वडिलांच्या कपाळावरून केसांमधून वाहणाऱ्या घामाच्या धारा याच्यापेक्षा वेगळी काही शंकराच्या जटांमधली गंगा नसते, किंबहुना शंकराच्या जटांमधल्या गंगांपेक्षाही ही जास्त महत्वाची आहे. आणि अशा अनेक गंगा माझ्या शिवारात एकमेकींना मिळतात आणि तिथे तयार होतो किनारा नसलेला श्रमांचा अथांग महासागर, अशी नोंद कवी करतो. मला या अप्रतिम अशा वाटल्या कविता. प्रतिकात्मकता कशी येते कवितेमध्ये, नवखे अवखळ गोरे शोधून त्यांना अवता जोत्यातून बाहेर काढत तासाबाहेर घेऊन जाणारे कोण आहेत हे जमीनदार. आता कोरडे सर सुद्धा त्यावर बोलले, पण लक्षात येत आहे का की यात आपल्याला जरी डोळ्यासमोर नवखे अवखळ गोरे उभं केलं तरी ही कुणब्यांच्या लेकरांवर बोलणारीच कविता आहे. त्यामुळे ही अतिशय सुंदर अशी प्रतिकात्मक कविता आहे. निर्दोष सुटका ही कविता सुद्धा तशाच पद्धतीची आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या विदर्भाला, मराठवाड्याला, महाराष्ट्राला नवीन नाहीत, त्याची कारणं आपल्याला माहित नाही असं नाही. त्या सगळ्या कारणांचा उल्लेख कवी करतो की कर्जाचे डोंगर, दलालांनी केलेली लूट किंवा
दुष्काळाचे प्रश्न, अवकाळीचे प्रश्न, कोसळणारे बाजारभाव या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना. पण ही कारणं अलगद कशी सुटून जातात, तर जसं ज्या बाभळीच्या फांदीला तो दोर टांगून घेतो त्या बाभळीच्या फांदीचा नंतर संबंधच उरत नाही आत्महत्येशी, तशी ही कारणं निर्दोष सुटतात. बघा कवीने काय म्हटलंय, त्याच्या मरणावर आत्महत्येचा शिक्का मारून, त्याच्या मरणावर आत्महत्येचा शिक्का मारून आत्महत्येच्याच गळ्यात अडकवला जातो त्याच्या मरणाचा फास. कारण मात्र निर्दोष सुटतात, दूर बांधलेल्या बाभळीच्या फांदीसारखी. ही प्रतिकात्मकता जी आहे ती अत्यंत सुंदर आहे असं मला नेहमी कविता वाचताना वाटलेलं आहे. आता ज्या वास्तवावर आपण बोललो, ज्या परिस्थितीवर आपण बोललो, त्यात आणखीन एक जाणवणारं सत्य हे आहे की एखादा तरुण मुलगा जर शेती मातीत राबत असेल किंवा त्याचं उदरनिर्वाहाचं साधन हे शेतीच असेल, तर त्याला मुलगी मिळणं, लग्न होणं हे किती कठीण होत चाललंय. मुळात खेड्यांमधून कोणाला राहायचं नाही, त्यात अशा कष्टाच्या आणि बेभरोशाच्या उत्पन्नाच्या साधनावर तर कोणाला राहायचंच नाही. आणि म्हणून त्याच्या बाबतीत कवीची नोंद काय आहे, अशा मुलांच्या बाबतीत हातावरच्या लगीन रेषा पुसट होत चाललेली पोरं परतू लागलीत शिवारातून माघारी, अशी नोंद कवी करतो. ठरू लागलाय कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आणि त्याच्या पुढची प्रतिकात्मकता बघा, वंशवाढीच्या नैसर्गिक इच्छेची वेल उभी आहे अंगणात मांडवाची आशा धरून. केवढा आशय किती छोट्याशा ओळींच्या कवेत घेण्याचा हा प्रयत्न. मला हा प्रयत्न कौतुकास्पद तर वाटलाच, पण मी पुन्हा जशा पूर्वसुरींच्या आठवणी येतात तसं तानाजी सरांशी बोलताना हे सांगितलं की बारोमासची सदानंद देशमुख सरांची अत्यंत आवर्जून मला या ओळींमध्ये आठवण, त्यांचा नायक, त्याच्याबरोबर न राहणारी अलका आणि त्या सगळ्या शेतीमातीतल्या गोष्टी सर्व आठवलं. आता व्यवस्थेवरती बोट सुद्धा कवीने खूप ठिकाणी अगदी अचूकपणे ठेवलं आहे. जो सगळ्या जगासाठी अन्नधान्य पिकवतो, कापूस निर्माण करतो, त्याला मात्र ताटभर अन्न आणि अंगभर कपडे का नाहीत, याचा उहापोह कवितेतनं कवी करतो. आणि मग शेतकऱ्यांसाठी अशी विरुद्ध परिस्थिती निर्माण करणाऱ्या व्यवस्थेलाच प्रश्न विचारतो आहे कवी. कवितेतला प्रश्न असा आहे, कोणासाठी होते नवनव्या क्रांतीचे दिलेले नारे, कोणासाठी होते नवनव्या क्रांतीचे दिलेले नारे, ने धोरणांचे बडवलेले नगारे, पिढ्यानपिढ्या तेच आहेत आमच्या सातबारावरचे आकडे, तर मग हे उंचावलेले निर्देशांक कोणाच्या मालकीचे. सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय का आवाजात? एक मेसेज दिसतोय, जर ऐकू येत नसेल तर मी लेफ्ट करून व्यवस्थित आवाज येतोय तुम्हाला ना? ओके. आता ही जी दरी आहेरे आणि नाहेरेमध्ये निर्माण होते, किंवा आपल्याकडे आणखीन एक नवीन दरी निर्माण केली आहे व्यवस्थेनं, ज्याला आपण एका भागात इंडिया म्हणतो आणि दुसऱ्या भागात भारत म्हणायला लागलो. आता मगाशी कोरडे सरांनी याचा देखील उल्लेख केला. यावर आधारित टिप्पणी करताना कवीने काय लिहिलंय, तुम्ही इंडियातले लोक तुमच्या टाईल्स लावलेल्या गॅलरीत उभं राहून एकदा जाहीर करून दाखवा की त्या भारताशी आणि तिथं पिकणाऱ्या भाकरीशी आमचा कसलाही संबंध नाही म्हणून. हे जसं काही जणू चॅलेंज घेतल्यासारखी ही भाषा आहे. अगदी काय म्हणूयात, वर्मावर घाव घालणं, बोट ठेवणं अशासारखी ही भाषा कवीने सुंदर लिहिली आहे. मला इंद्रजित भालेराव सरांची पण कविता आठवली, गावाकडं चल मजा दोस्त. म्हणजे त्या मुलाला वाटत असतं की गावात सगळी मजाच मजा आहे, पण कवी जेव्हा त्याला त्यातलं वास्तव सांगतो, मला त्या कवितेची सुद्धा इथे अगदी आवर्जून आठवण आली. जसा हा प्रश्न विचारतोय इंडियाला, तसा कवी विठ्ठलाला सुद्धा प्रश्न विचारतो की विठ्ठला, तुझ्या 28 युगांच्या लिस्ट मध्ये इन्क्लूड आहे ना आमचं नवाश्मयुग? लाईट आली त्याबद्दल धन्यवाद म्हणताय. विठ्ठलाचं नाव घेतलं झालंय बघा, की तुझ्या 28 युगांच्या लिस्ट मध्ये इन्क्लूड आहे ना आमचं नवाश्मयुग, ज्यानं केली सोय आमच्या भाकरी सहित तुझ्या नैवेद्याची सुद्धा. विठ्ठलाला सुद्धा जाणीव करून दिलेली आहे कवीने. आता जी व्यवस्था या प्रकारची दरी निर्माण करते, ती हे प्रश्न सोडवण्यासाठी काही करत नाही का? जसं शेतीच्या सिंचनासाठी धरण ही व्यवस्था आली, पण धरणाच्या अंगाने नवीन प्रश्नांची निर्मिती झाली. आणि म्हणून कवी अत्यंत चिमटीत पकडणाऱ्या भाषेत असं म्हणतो की आता उत्तरांमधूनच होऊ लागलं हे प्रश्नांचं पुनरुत्पादन.
नवनवे प्रश्न निर्माण होतात आणि ती व्यवस्था मूळ प्रश्न काही सोडवू शकत नाही. आणि म्हणून नवे प्रश्न पुन्हा पुन्हा जुन्या रूपात, जुने प्रश्न नव्या रूपात कसे समोर येतात, तर मार्च एंडला जुन्याचं नूतनीकरण होणाऱ्या सोसायटीच्या कर्जासारखे हे प्रश्न पुन्हा उभे राहतात. कसे, बांधावरच्या प्रश्नांचेही होत राहते नूतनीकरण. आणि म्हणून बदलत का नाही परिस्थिती, तर शतकानुशतक दर दशकांनी रिन्यू होत राहते बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांची हीच सॅड स्टोरी. अल्पभूधारकवर आताच कोरडे सरांनी सुद्धा प्रकाश टाकला आहे. आणि खंत काय आहे या व्यवस्थेबद्दलची, तर या व्यवस्थेला नाही बांधता आले आमच्या पापण्यान आडून निरंतर वाहणाऱ्या दुःखाच्या चिरंतन नदीवर धरण. ज्याला एकदम काय म्हणूयात, जबरदस्त अभिव्यक्ती म्हणता येईल, आपल्या मनात साठलेल्या भावनांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती म्हणता येईल, अशा पद्धतीनं या ओळी आपल्या समोर येतात. या कवितेच्या वेगळेपणाबद्दल कोरडे सर बरंच बोलले. त्यात मला एक भर घालावीशी वाटते की जसा हा तंत्रज्ञानाचा काळ आहे, मगाशी तानाजी सरांनी बोलताना म्हटलं की मीडिया ऑन केलं की आपलं लिटरेचर ऑफ, तर तसाच काळ सध्या आहे. त्याची भाषा कवितेत, त्याचे शब्द कवितेत येणार नाही असं कसं होईल. आणि म्हणून तानाजींच्या कवितेत सुद्धा या शब्दांची पेरणी येते. पण हे शब्द जुन्या काळाला नवीन काळाशी जोडणारे पुलासारखे असे हे काम करणाऱ्या या रचना ठरतात. स्क्रीनवर अंगठ्याने सतत स्क्रोल करणाऱ्या मुलांकडे जेव्हा कवी बघतो तेव्हा त्याला असं वाटतं, पाखरांची आता वेगळीच भाषा. युवा पिढी म्हणजे ही पाखरं, पाखरांची आता वेगळीच भाषा, भिनलेली नशा बोटातून. त्यांची नशा या बोटांमध्ये आहे. किंवा दुःख व्यक्त करताना आपण जे इमोजी वापरतो त्यावर कवीने अप्रतिमपणे जे लिहिलं डोळ्यासमोर आपल्या लगेच उभं राहतं बघा. मोबाईलवर ओघळलेला एखादा अश्रू पोहोचतही नाही तिकडे बांधापर्यंत, पिवळ्या स्माइलींच्या चेहऱ्यावरचा निळ्या रंगाचा एखादा ठिपका बघा आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहील ते, जे आपणही कधी कधी उदास नाराज म्हणून पाठवतो. पिवळ्या स्माइलींच्या चेहऱ्यावरचा निळ्या रंगाचा एखादा ठिपका करू शकत नाहीये हातातला घास मातीमोल झालेल्या अभागी माणसांचं सांत्वन. ज्या भावना पूर्वीच्या काळात होत्या कदाचित त्याच आजच्याही काळात असतील, जे प्रश्न पूर्वीच्या काळात होते तेच आत्ताच्या काळात असतील, पण याच प्रश्नांना अतिशय पद्धतशीर चिमटीत धरण्याचा आणि नवीन भाषेत नवीन काळात नवीन मांडणी करण्याचा जो कवीचा प्रयत्न आहे, मला हा प्रयत्न अतिशय आवडला, याची मी नक्की इथे नोंद करीन. आभास सारखी कविता जेव्हा तुम्ही वाचाल संग्रहातली, तेव्हा तो फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवता येत नाहीये ढगांना असं म्हणतो कवी, किंवा भेगाळलेल्या धरतीचा ओल्या पापड्यांनी काढलेला स्क्रीनशॉट शेअर करता येत नाहीये आभाळाला टॅग करून. ही नव्या पिढीची भाषा आहे, ही तंत्रज्ञानाची भाषा आहे. पण यातून येणारं जे शेतकऱ्याच्या दुःखाचं संचित आहे ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. आणि म्हणून दोन काळांना जोडणारा असा हा कवी आहे. हा धरतीचे, जी पायाखाली पेटलेली धरती आहे तिचे हाल बघून असं म्हणतो आहे, तिच्या अपेष्टांनी व्यथित होऊन असं म्हणतो आहे की भुईला सावरण्याची एखादीही नवी गोष्ट डाउनलोड होत नाहीये दररोज संपणाऱ्या 1.5 GB मधून. परफेक्ट टिप्पणी असं आपण म्हणूया. भुईला सावरण्याची एखादीही नवी गोष्ट डाउनलोड होत नाहीये दररोज संपणाऱ्या 1.5 GB मधून. आता या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणी करताना कवीला अनेक काहीतरी जाणवतं की या शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी अधिक किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड कशा होत जातात तंत्रज्ञानाच्या काळात. तर ती आधार कार्ड सारखी कविता, म्हणजे त्याला आपण अगदी काय म्हणूयात, मला तर भारी आवडलेली, अत्यंत वास्तव मांडणारी आणि खरोखरची कविता आहे. आधार कार्ड मध्ये कवी काय म्हणतोय, कष्टकऱ्यांच्या बोटावरच्या रेषा इतक्या घासून गेल्यात आता कष्टांमुळे, की बघा कवी काय म्हणतो, आधार कार्ड काढण्यासाठी उमटतच नाहीत बोटावरचे ठसे. आधार कार्ड काढण्यासाठी उमटतच नाहीत बोटावरचे ठसे, अविरत कष्टाच्या घर्षणाने पुसून गेल्या आहेत त्यांच्या हातावरच्या एकूण एक रेषा. मग कसं आधार कार्ड काढणार? मायबाप सरकारला कवी विचारतो, मायबाप सरकार, तुमच्या शायनिंग इंडियातली ही स्कॅनिंगची पद्धत आमच्या स्किन उसवलेल्या फाटक्या देशात कशी लागू पडणार? आता जरी हा असा प्रश्नांनी गांजलेला असला तरी तो हरलेला नाही आणि त्याच्यातलं तेज, धैर्य कसं कायम आहे याच्याकडे जरा फास्ट जाऊ.
आमच्या आवळलेल्या बंद मुठीत शाबूत आहे वणवा पेटण्यास कारणीभूत होणारी ठिणगी, फक्त आम्हाला मूठ उघडायला भाग पाडू नका म्हणजे झालं, अशी नोंद कवी करतो. या कवितेवर सुद्धा कवीशी बोलताना मी म्हणाले की कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांना थोडासा गुन्हा घडणार आहे. ही जी कवितेची ओळ आहे नारायण सुर्वेची, त्याची ताबडतोब आठवण मला आली. ही ठिणगी त्या कवीच्या आतल्या आवाजाला जिवंत ठेवते. ही ठिणगी आपल्यात कोणी पेरली त्याचा पण उल्लेख कवी कवितेतच करतो. कवी म्हणतोय, राजघाटावर चिरनिद्रा घेत असलेल्या एका म्हाताऱ्याला आमचा निरोप द्यायचा. बघा ही सूचकता कवितेतली सगळं काही सांगून जाते. राजघाटावर चिरनिद्रा घेत असलेल्या म्हाताऱ्याला आमचा निरोप द्यायचाय. चंपारण्यातल्या मळ्यातून तू घेतलेल्या पिकाचा वाण अजून इथून नामशेष झालेला नाही. ही भाषा आणि ही सूचकता कवीला बाकीच्यांपेक्षा नक्की वेगळं ठरवते. कवितेत अर्थातच आई बाप हा तर जिव्हाळ्याचा विषय, आईच्या वेदना पायात रुतलेला काटा, जो देवबाभळीचं सुद्धा आपण म्हणूया की तेच बीज आहे, तसा इथे पण आहे. आईवरच्या नितांत सुंदर कविता, कवीनं काही छंदबद्ध रचना केल्यात, काही अभंग लिहिलेत. आईवरची सुद्धा एक कविता, आभाळातल्या थेंबा संग आई एकदा येशील का, गंध विसरलेल्या मातीला सुगंध पुन्हा देशील का. अप्रतिम कविता आपण जेव्हा संग्रहात वाचाल. किंवा पोळातात पाय तुझे लाल लाल मातीमध्ये, पावलाच्या वेदनांचे ठसे माझ्या उरामध्ये. या कविता अत्यंत खरोखरच सुंदर आहेत. बाबांवर त्यांनी लिहिलेल्या कवितेबद्दल थोडंसं बोलून मग मी थांबीन. बाबा, वेळ मला थोडासा कमी पडतोय पण ठीक आहे, हरकत नाही. बाप हा नेहमी कवितेत मुलांना सांभाळणारा, कष्ट करणारा तर असतोच, पण या कवीच्या कवितेत विधुर बापाची पण कहाणी आली आणि तो पोटभर खाल्ल्याचा अभिनय करतो उपाशी पोटी, आपल्या लेकरांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून वेगवेगळ्या भूमिका सतत आयुष्यभर निभवत राहतो. असा हा बाप, त्याचे डोळे जेव्हा पहिलं तीराला लागतात, आयुष्य उतरणीला लागतं, तेव्हा मात्र तो काहीही बोलेनासा होतो, चर्चेमध्ये सहभाग घेईनासा होतो. तो त्याच्या काळातल्या त्याच्या आठवणी, त्याच्या कथा सांगेनासा होतो. आणि मग कवीला काय वाटतं ते खूप सुंदर शब्दात लिहिलंय, निशब्द झालेला बाप. बघा, निशब्द झालेला बाप आणि त्याचा निर्विकार चेहरा पाहिल्यावर मला आठवत राहतो ऐतिहासिक स्थळी पाहिलेला एखादा प्राचीन शिलालेख. मला आठवत राहतो ऐतिहासिक स्थळी पाहिलेला एखादा प्राचीन शिलालेख, ज्याची दुर्मिळ भाषा अर्थासहित लुप्त झालीये आपल्यापर्यंत पोहोचण्याआधीच. लेखात सगळं काही म्हणून ठेवलंय, पण त्यांचा आणि तुमचा संबंधच नाहीये. तशी ती बापाची कारकीर्द सांगण्यासारखं खूप आहे, पण ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. हा सगळा अर्थ घेऊन आलेली ती कविता आणि वर्तमानाच्या रेट्यानं मग हा बाप कसा बदलत जातो. उतारवयात तर बदलतोच, पण जेव्हा त्याच्या पोराचं लग्न ठरत नाहीये किंवा वंशवेलीची नैसर्गिक इच्छा जेव्हा फलद्रूप होत नाहीये, त्याला कारण पण काय दिलंय, ज्यांच्या बापाच्या पायाला माखलेली असते मुठभर माती. बरं का, हे कारण आहे त्याचं. ज्यांच्या बापाच्या पायाला माखलेली असते मुठभर माती, अशा पोरींच्या स्वप्नातही येऊ लागलेत 4 चाकीतून फिरणारे राजकुमार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये हा बिचारा बाप शेवटी घायल झाल्यासारखा, थकल्या भागल्यासारखा वाटायला लागतो आणि म्हणून तो निशब्दतेकडे जाऊ लागतो असं कवीला वाटतं. शेवटची जी कविता आहे या संग्रहातली, त्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला कवी पुन्हा पांडुरंगाला हाका घालतो आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपले प्रश्न शेवटी आपल्यालाच सोडवायचे आहेत. पांडुरंग हा आपल्याला आपल्या आधारासाठी, आपल्या मनाच्या काय म्हणूया ताकदीसाठी आपल्याला त्याला शरण द्यायचं आहे. कवी असं म्हणतो, पुरे झाले देवा उघडावे डोळे. सावंत सर, माझा वेळ संपलाय, मी संपवते. पुरे झाले देवा उघडावे डोळे, दांभिकांचे सोहळे पाहावे ना, सोडून गाभारा उतरून वीट, इथे यावे थेट पांडुरंगा. आता ही ज्ञानोबांपासून तुकोबांपासून तर अनेक कथा कादंबरीकारांपर्यंत कवितेपर्यंत आणणारी कविता, कवितेचा पैस केवढा मोठा आपल्या लक्षात येतो. आणि वेगवेगळे प्रयोग कवितेच्या संदर्भातले कवी करून पाहतो, आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा वापरून पाहतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की
या कवीची वाटचाल प्रदीर्घ असणार आहे, ती तशीच असो. त्यांना या संग्रहाबद्दल अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि आपण सर्वांनी मला सहभागाची संधी दिलीत, ऐकून सुद्धा घेतलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी थांबते, निरोप घेते. धन्यवाद. आभारी. धन्यवाद स्वातीताई. खर तर कविता आपण सगळेच वाचत असतो, पण ती वाचताना मिळणारी नजर किंवा तुम्ही आता आम्हाला सांगितलं त्या भावनातून आम्ही आता ती वाचणारी कविता ही खूप वेगळी असेल. आणि मला वाटतं कवीला जे म्हणायचं आहे ते आम्हाला आता नक्की कळेल आणि उमजेल आणि आम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ किंवा ती नाळ आमची जोडल्या जाईल. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर येतो आहे. सगळ्यांची उत्सुकता खूप शिगेला पोहोचलेली आहे. मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष समारोप करावा. सुखदेव दादा धाणके यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावे. सावंत सर आहेत का? सावंत सर. भोसले सर सर जॉईन आहेत का? हो सर जॉईन आहेत. धाणके सरांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. काही व्यत्यय येतोय का त्यांच्या जॉईन होण्यामध्ये? भोसले सर आहेत ते बहुतेक. अच्छा, काही प्रॉब्लेम असेल. हा. होतील, जॉईन होतील. थोडा वेळ बघा, ते बरं प्रयत्न करत असतील. एक छोटी त्यांचीच कविता आपण सरांची वाचूया. अतिशय सकारात्मक. मला म्हणजे वेदना, दुःख आणि हे सगळं आपण बघतो, अनुभवतो. कदाचित त्या भूमीवर पाय पडल्याशिवाय आपल्याला त्याचे चटके सुद्धा जाणवणार नाही. पण या सगळ्या काव्यसंग्रहात मला एक सकारात्मक कविता अतिशय आवडली. आता सोन्याचा दिवस त्याच्या डोईवर यावा. आता सोन्याचा दिवस त्याच्या डोईवर यावा. जन्मभराच्या दुःखांनी त्याचा निरोप घ्यावा. उजळून दाही दिशा त्याला मिळो नवी वाट. अखेरच्या दिवसात पडावी सुखाची गाठ. उभं आयुष्य रानात राब राबली माऊली. उभं आयुष्य रानात राब राबली माऊली. डोईवर आभाळाने आता धरावी सावली. शेवटी ते म्हणतात, तिच्या फाटक्या अंगाणी यावं शीतल चांदण. दोन उरल्या दिसांना लाभो सुखाचं गोंधळ. किती सुरेख आणि अतिशय सकारात्मक ही कविता आहे. या कविता संग्रहाचं जसं जसं वाचन होतंय तसं तसं ती अजूनच नव्या याने आपल्याला उलगडते आहे ती कविता. सुखदेव दादा एक फोन करून पहा बरं त्यांना. सर जॉईन नाही आहेत. बरं. त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल का? हो, त्यांना संपर्क करू आणि बोलून घेतो.
सावंत सर, तुम्ही कॉन्टॅक्ट करता का मी बोलू? हा भास्करराव दांडके तुम्ही contact सरांशी. करा. हा तुम्ही बोला भास्करराव. सर तोपर्यंत कोणाला अभिप्राय व्यक्त करायचा असेल तर करू शकतील, असं आपण घेऊया 1-2 मिनिटाचं. हो निश्चित निश्चित चालेल. बोराडे सर म्हटले होते एक शेवटी कविता सादर करेल, तर त्यांना घेऊन त्यांची कविता घेऊया. चालेल चालेल चालेल. बोराडे सर, आपण एक कविता सादर करावी तोपर्यंत अशी विनंती करते मी आपल्याला. बोराडे सर आहात का? आहेत बोराडे सर आहेत, जॉईन आहेत. तोपर्यंत आणखीन कोणी बोलणार असेल तर 1-2 मिनिटं आहेत आपल्याकडे. हा तानाजी सर आपण बोला. एक कविता सादर करावी असं सगळेजणांची इच्छा आहे. ओके ओके. हा आपला व्हिडिओ ऑन करा सर. कवितेचं शीर्षक आहे पायाखालची सरकणारी जमीन. सर व्हिडिओ चालू करा. हा नेटवर्कला थोडासा प्रॉब्लेम येतोय, ब्लर होतोय. आवाज येतोय ना माझा? हो आवाज येतोय सर. एक मिनिट, मी थोडासा प्रॉब्लेम सांगू का? सर आलेत का? ढानके नाही नाही, मी अकोटकर अमरावतीवरून बोलतो, सुखदेवचा मित्रच बोलतो ढानकेंचा. तर हा ते आता त्यांचा मला फोन आला की त्यांना सगळे दिसत आहेत पण ते स्वतः दिसत नाही आहेत. मी त्यांना सांगितलं माईक ऑन करा, ते व्हिडिओ ऑन करा, तर ते म्हणते मी दिसतच नाही आहे त्याच्यामध्ये, ढानके सर म्हणतात. आणि मग त्यांना तुम्ही थोडंसं गाईड कराल तरच ते येऊ शकतील. ते म्हणे मी सगळा कार्यक्रम ऐकला पण मी त्यामध्ये दिसत नाही आहे कुठल्याच चौकटीमध्ये, तर त्यासाठी काय करावं लागतं ते त्यांना तुम्हाला सांगावं लागेल. बघा हा, त्याच्यामुळे ते जॉईन नाही होऊ शकणार. त्यांना सगळा कार्यक्रम ऐकला, त्यांनी सगळं ऐकताय, आता नाव घेतलं ते पाहते आहेत, तर त्यांची चौकटच त्यांना दिसत नाहीये, माहिती सुरू नाही आहे त्यांचा. सावंत सर करतील सर. 2 मिनिटं भोसले सर किंवा सावंत सर त्यांना कनेक्ट करून घेतील. 1-2 मिनिटं लागतील. कोणत्या फोनवर जॉईन झालेले? कोणत्या नावाने जॉईन झाले? कोणाच्या फोनवर? ते त्यांना विचारावं लागेल ना, कारण त्यांचं नाव दिसत नाही लिस्ट मध्ये. एक तर ढानके असेल नाही तर सुखदेव असेल. नाही दिसतच नाही ना यामध्ये, आपल्याकडे जी हे आहे ना त्याच्यामध्ये त्यांचं नाव कुठंच दिसत नाही. मी चेक केलं ते. तर तुमच्या जो नंबर असेल तर त्यांच्याशी बोलून घ्या. हा निर्मळ सर बोलताय त्यांच्याशी, ते सांगतील बरोबर. हा हा ठीक आहे, ओके. कारण यामुळे काय झालंय की आपली 45 उपस्थिती होती तर ती झाली आता 32 असं झालंय. नाही नाहीच आहे, तो कुठंच नाही याच्यात. हा निर्मळ बोलतोय, आवाज येतोय का? येतोय सर बोला. हा तर की बाहेर आले, त्यांना आवाज आणि ते काहीच येत नव्हतं, ते परत जॉईन करतायत. बघूया 2 मिनिटं वाट पाहूया. ओके चालेल सर. तोपर्यंत कविता घेऊया तानाजी सरांची एक. हा तानाजी सावंत सरांना म्हणा एक कविता घ्या. सर त्यांना दुसऱ्या मोबाईलवरून जॉईन होता येऊ शकेल ना एखाद्या वेळेस, त्याचा जर काही प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा एखाद्या त्या मोबाईलचा. नाही सांगितलंय त्यांना कसं करायचं सांगितलं. आपण थोडी 1-2 मिनिटं वाट पाहू, तोपर्यंत एक कविता घ्या पाहिजे. तानाजी सर आवाज येतोय, आपण एक कविता सादर करू शकता. कवितेचं शीर्षक आहे पायाखालची सरकणारी जमीन. नुसताच वाढत चाललाय बळीवंश, पण तयार होत नाहीत वारसदार.
नुसताच वाढत चाललाय बळीवंश, पण तयार होत नाहीत वारसदार, जे घट्ट पकडून ठेवतील दोन्ही हातांनी पायाखालची सरकणारी जमीन. आउटडेटेड वाटते कष्ट करून मातीतून मोती पिकवण्याची गोष्ट कागदावरच्या परीक्षा पास झालेल्या लेकरांना. ज्यांच्या आईच्या हातापायाला माखलेली असते मातीचीच मेहंदी, त्यांनाही पडू लागलीत सोनेरी स्वप्न गोल्डमॅन बनण्याची. तुकारामाच्या पोथीसारखा बापानं जपून ठेवलेला सातबारा पणाला लावून पोरं शोधतायत आता 60-40 करून पैशाचा पाऊस पाडणारा जादूगार. तर दुसरीकडे दररोज संपणाऱ्या 1.5 GB मधून डाउनलोडही होत नाहीये भूमी सावरण्याची एखादी नवी गोष्ट. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी कविता, मनाला अगदी भिडणारी कविता सर तुम्ही म्हटली. चालेल का सर जॉईन? प्रदीप सर जॉईन झालेत का? प्रदीप पुजाडी जॉईन झालेले आता, पण सरांचं नाव नाही आलं. ते ज्या फोनवरून जॉईन झाले त्या फोनचं नाव येईल ना, ते डायरेक्ट त्यांचं नाव आहे. जॉईन झालेलं नाही बरं आणखी. जॉईन होत आहे का ते भास्करराव? जॉईन होतात का सर? जॉईन झाले नाही. जॉईन होत आहेत का सर? काय नक्की काय चालू आहे? सर आला का काही निरोप आहे आपल्याकडे? नाही, माझ्या मते समारोप करावा भोसले सर. हो चालेल, समारोप. कारण आपली संख्या सुद्धा कमी व्हायला लागलेली. वाट पाहण्यात काही अर्थ आहे असं वाटत नाही. खरं तर काही मला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम असेल, जमलं नसेल. आपण समारोप करू. हॅलो, आवाज येतोय? हो, आवाज येतोय का? त्यांना ते आपला सगळा कार्यक्रम ऐकतायत, पाहतायत, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. तर मी त्यांना म्हटलं शक्य झालं तर लवकरात लवकर आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही ते कोणाला तरी वाचन करायला सांगतो. 1-2च मिनिटं पाहू. तुम्ही तोपर्यंत एक कविता घ्या आणि तोपर्यंत मी सांगतो, नाहीतर मग आपण बंद करू. मी व्हॉट्सअप आला तर तो कुणाला पाठवू वाचायला? नाही, ते फेसबुक वरून लाईव्ह पाहतायत बहुतेक, मीटिंग मध्ये जॉईन झालेले नाहीत लिंक वरून, असा माझा अंदाज आहे.
कारण त्यांचा मेसेज फेसबुकवर आला होता कार्यक्रम सुरू करा म्हणून. राईट, तसं झालेलं आहे ते तीच चूक होते आपली. तरी मी त्यांना व्हॉट्सअपचीच पाठवली होती. चलो ठीक आहे. त्यांचा व्हॉट्सअप जर मला आला टेक्स्ट तर ते मी कोणाला पाठवतो, सावंत सरांना पाठवतो. सावंत देशपांडे मॅडमला पाठवतो. मृणालताई तुम्ही ते वाचून दाखवा. हो, एक 2 मिनिटं तोपर्यंत एक कविता घ्या. ठीक आहे, ठीक आहे. तुटले पण ही एक कविता वाचते त्यांची. पुढच्या पिढीला शेतीचा उपास, पुढल्या पिढीला शेतीचा उपास, शहरांची काच भाळणारी, वठलेली झाडं राखतात माती, वठलेली झाडं राखतात माती, विसरल्या वाती समयी, तुटता पारंब्या, त्या पारंब्या निघाल्या आभाळी, मातीच्या कपाळी तुटले पण, पाखरांची वेगळीच भाषा, भिनलेली नशा पोटातून, परतून पुन्हा येतील का मागे, तुटलेले धागे जोडावया. खूपच सुंदर अशा यांच्या कविता आहेत सरा दादांच्या. एक एक कविता काढावी आणि ती वाचावी आणि त्याच्यावर भरपूर काही टिपण काढावं आणि ते सगळ्यांसोबत सादर करावं असं वाटायला लागलंय. पण मोह थोडा आवरता घेऊया. आपल्याला अध्यक्षांचं भाषणही ऐकायचं आहे किंवा वाचायचं आहे. ते त्यांच्या क्षणाची वाट बघूया. अजून कुणाला काही बोलायचं आहे 2 सेकंद असेल घेऊ शकतो कार्यक्रमात. उत्स्फूर्तपणे कोणाला जर कवीला कसं असतं की मिळालेली दाद सगळीकडे खूप हवा मध्ये ते मांडू शकता. हॅलो हॅलो, हा सर बोला. हॅलो हॅलो, संजय सर बोला. येतो. हा, मी संजय काळे, तानाजी बोराडे यांचा मी मित्र आहे. तर कदाचित ही जी काव्य प्रतिभा आहे त्या काव्य प्रतिभेतून निर्माण झालेला मनुष्य हा कशा पद्धतीने घडत गेला त्याचा हा काव्य संग्रह एक अतिशय चांगलं असं उदाहरण आहे. लहानपणापासून जो मनुष्य किंवा जो एक विद्यार्थी हा वाचन प्रियतेकडनं किंवा वाचनाच्या संस्कृतीमधनं पुढे जात जात त्यांनी आपली काव्य प्रतिभा कशा पद्धतीने संपन्न केली. सर्वात महत्वाचं म्हणजे की समाज मनाची जाण लहानपणापासून जागृत ठेवून ज्या पद्धतीने त्याने कवितेच्या या सगळ्या ओळी ज्या निवडल्या त्या वाचत असताना किंवा त्याचा साक्षीदार होत असताना आपल्याला एक गोष्ट कायम आम्हाला जाणवत राहिली की कितीही त्याच्यामध्ये ग्रामीण भागातून शहरीकरणापर्यंत संक्रमण जरी झालेलं असलं तरी सुद्धा त्याच्या मनातील जो मातीचा भाव आहे तो भाव कधीही दुरावलेला आम्हाला पाहायला मिळालेला नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याच्या शब्दामधली जी खोली आहे ती खोली अजूनही आम्हाला पूर्णपणे गाठता आलेली नाहीये. आतापर्यंत ज्या ज्या मान्यवरांना मी मगापासून ऐकतोय त्या ऐकत असताना ज्यावेळेस काव्याच्या चर्चा आमच्यामध्ये घडत आल्या त्यातून मला हे जाणवत आलेलं आहे की अजूनही त्याच्या शब्दांचा परिपूर्ण असा आस्वाद किंवा अर्थ लागणं हे कालातीत ठरणार आहे की ते सहजासहजी इतक्या लवकर शक्य होणार नाही. कारण आता त्याच्या वयानुसार आणि येणाऱ्या काळानुसार त्याच्या शब्दांची जी कारणी-मीमांसा आपण करायचं ठरवलं तर ती कदाचित अपुरी ठरू शकते असं मला वाटतं. कारण त्याच्या सानिध्यामध्ये घालवलेले क्षण आणि त्याच्या एका शब्दा मागे असलेले अनेक अर्थ याचा विचार करता करता आम्हाला असं एक जाणवतं की त्याच्या एका शब्दामागे बऱ्याचशा
अर्थ दडलेले असलेला पाहायला मिळतात आणि जे मान्यवरांनी त्याचा एक एक अर्थातला भावार्थ शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक कविता स्वरूप पद्धतीने व्यक्त होत असताना, बाह्यरूप पद्धतीने व्यक्त होत असताना आंतरिक पद्धतीने किती ती गहिरा असर टाकू शकते हे कवी मनाला माहिती असेल, कारण मला कधी कधी जाणवतं की त्यांनी कोणत्या मनाने ती लिहिलेली असेल हे त्यालाच माहिती असेल, परंतु त्याचा जो आघात किंवा प्रभाव हा इतका प्रचंड झालेला आहे की तो प्रत्येकाच्या मनात कदाचित येणारे अनेक वर्ष तो वेगवेगळ्या पद्धतीने जो आहे तो समोर येणार आहे. आणि म्हणूनच त्याची कविता ही मातीशी जोडलेली किंवा अनेक 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 गोष्टींना अजून समोर आणणारी ठरणार आहे. हा पहिला काव्य संग्रह आहे, अशा अनेक कविता त्याच्यामध्ये आलेल्या नाहीत, परंतु त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अतिशय मार्मिक ठराव्यात एवढंच मला वाटतं. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. ओके मृणाल ताई, ते पॉसिबल होत नाहीये, त्यांनी पाठवलं ते अस्पष्ट आहे. तर एक 4-5 मिनिटं चर्चा, कुणाला काही बोलायचं असेल संग्रहाबद्दल 1-1 मिनिटं, तर 1-2 जणांना बोलू द्या आणि कार्यक्रम त्यांच्या परवानगीने संपला असं जाहीर करा. कोणाला बोलणार आहात अजून कोणी? ते वाचता नाही. ढानके सरांनी ते पाठवलं माझ्याकडे, पण ते एवढं अस्पष्ट आहे मला वाट म्हणे, पण ते काही वाचता येत नाहीये. माझ्याकडची वीज गेलेली आहे, तर त्यामुळे आता असू द्या, कारण ते वाचता येते. त्यांनी एवढ्या घाईत पाठवलं आहे ते, त्याचे स्क्रीन पाठवलाय, त्यामुळे बोलता नाही येणार. समारोप द्या मॅडम. आपण त्यांचं भाषण वाचक पीठच्या पेजवर उपलब्ध करून देऊ. आता समारोप करूया. हो चालेल. खूप चांगली चर्चा झाली, सर्वजण खूप चांगले व्यक्त झाले आहेत. आता ढानके सरांनी जवळजवळ 5 पानं मला पाठवली, पण आता काय उपाय नाही, निरुपाय झाला. खूप सुंदर लिहिलं आहे म्हणे त्यांनी, आणि काल चर्चाही केली आम्ही या पुस्तकावर. हे पुस्तक ढानके सरांनी तर वाचलंच, मीही वाचलेलं आहे बोराडे सरांचं, आणि खूप सुंदर कविता आहेत, सगळ्या कृषक कविता आहेत. तर त्यांचं मी इथे अभिनंदन करतो. मी अकोटकर अमरावतीला असतो, आणि त्यांनी जे काही ग्रामीण संस्कृतीचं जे दर्शन घडवलं आपल्या कवितेमधून, त्यांनी आता या वयामध्ये भूतकाळाकडे बघून आताची ग्रामीण संस्कृती आणि भूतकाळातली ग्रामीण संस्कृती याचं खूप सुरेख वर्णन केलेलं आहे. जसं की आता गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते झाले, पांधन सिमेंटची झाली, पण त्यामुळे जो एक फायदा झाला, ठीक आहे, आता चप्पल घालता येते, आम्हाला चप्पल घालता येत नव्हती, तसंच त्या नाल्यातून जावं लागत होतं, पण आता ते नाही राहिलं. पण आणखी एक विदारक सत्य हे आहे की ज्या 5-6 पिढ्या विहिरीचं पाणी प्यायलात, तर आता विहिरी सगळ्या आटलेल्या आहेत. आमच्या या अमरावती जिल्ह्यात जेवढे ग्रामीण भाग आहेत तिथल्या सगळ्या, माझ्या घरची 200-250 वर्षापूर्वीची विहीर कधी ना आटणारी, ती सुद्धा आटलेली आहे. हा सुद्धा एक लक्षात घेण्यासारखा पॉइंट आहे. तर त्यांच्या कविता वाचताना हे सगळं आठवलं की काय नद्या आटल्या, म्हणजे आता नद्या आटल्यामुळे सगळी जी संस्कृती होती, धुणं धुवायला जाणं, आपली गुरढोरं तिथे हे करणे, धुणे, हे सगळं आता पोहायला जाणं, हे सगळं आता पूर्ण ग्रामीण संस्कृती बदललेली आहे. त्यांनी जे आता या आपल्या नवीन आधुनिक याचं जे वर्णन केलेलं आहे, खेड्यामध्ये सुद्धा घरोघरी टीव्ही आलेले आहेत, सर्वांजवळ मोबाईल आहे. इकडे खायला नसलं भेटत चालते, एका घरात बायकोजवळ मोबाईल, नवऱ्याजवळ मोबाईल, मुलाजवळ मोबाईल, 1000 रुपये भरतात. आणि हे आपले जे हे केलं, म्हणजे मला जे वाटलं ह्या कविता वाचून की आता हे जे आपल्याला कोणते ते बहीण योजना, हे 1500 रुपये त्यांचे सगळे त्या ह्याच्यामध्येच जातात आपल्या मोबाईलमध्ये. असं हे सगळं मी बघून आहे, आणि त्यामुळं हे सगळी ग्रामीण संस्कृती बघितल्यामुळे मला तानाजीची कविता अधिक भावली. मी त्यांचं आपल्या सर्वांतर्फे आणि सर्वांनी जी भाषणं दिली व्यक्त झालेत, अतिशय चांगले व्यक्त झाले, तर मी त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो.
सुखदेव ढानके यांच्यातर्फे आणि माझे पुन्हा अमरावतीचेच मित्र आहेत, कवी मित्र रमेश मगरे, त्यांच्यातर्फे सुद्धा मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि बोराटे सरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण सरांच्या वतीने जे व्यक्त झाला त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. कार्यक्रमाच्या आपण औपचारिक समारोपाकडे जाऊया. मी माधुरीताई चौधरींना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं. माधुरीताई चौधरी. नमस्कार मोनाल, येतोय आवाज? हो येतोय माधुरीताई. ओके. शब्दसांनी ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं आणि भरली आपली झोळी, ऋणात त्यांच्या सदैव राहूया, शेवटी फक्त आभाराच्या सुनाचार ओळी. एवढंच फक्त आभाराचं काम असतं. खरं तर जेवढं शब्द सुमन यांनी आपल्या जोडीत आज टाकलेली आहे त्यांच्या बदल्यात आपण त्यांना आभार व्यक्त करणं हे फार कमी आहे. तरी पण थोडक्यात आपल्याला एक औपचारिकता म्हणून आपण आभार मानतोय. आजच्या आपल्या 62व्या काव्य चर्चेमध्ये आज आपण कवी तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या जळताना भुई पायतळी ह्या काव्यसंग्रहावर चर्चा केली. या चर्चेसाठी आज आपणास अध्यक्ष म्हणून अमरावतीचे ज्येष्ठ कवी सुखदेव ढाणके सर त्यांनी आपला अमूल्य असा वेळ आपल्याला दिला. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं नाही, पण आपण ते व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला त्यांना सर्वांना उपलब्ध करून देऊ. त्यांचे मी वाचकपीठतर्फे आभार मानते. या काव्यसंग्रहावरती भाष्य करण्यासाठी कविबंधू रवी कोरडे सर व अकोला येथील अध्यापक कवी अनुवादक स्वाती दामोदरी मॅडम यांनी अभ्यासपूर्ण असे केलेले विवेचन, त्यातून आपल्याला सुद्धा बरंच काही नवीन उमगलं, नवीन शब्द उमगले, कवितेची नवीन जाणीव झाली. त्याबद्दल त्या दोघांचेही वाचकपीठतर्फे मी आभार मानते. आजच्या चर्चेसाठी आपल्या ह्या वाचकपीठला अनेक मान्यवर इथं उपस्थित झालेले होते. सर्वांची नावं घेणं आज शक्य नाही, कारण जवळजवळ 46 लोक आज इथं जॉईन झालेले होते. त्यामुळे मी कोणाचंही नाव न घेता सर्व उपस्थितांचे आणि मान्यवरां काय सर 60च्या आसपास जॉईन झाले होते टोटल. हा 60च्या आसपास जॉईन झालेले होते. त्यामुळे त्या सर्व उपस्थितांचे मी आभार मानते. वाचकपीठ तर्फे किरण भावसार सर यांनी आपला निबंध पाठवलेला होता आणि तो सोनार सर यांनी इथं वाचून दाखवला. दादा ननावरे सर यांनी सुद्धा आपला अभिप्राय इथं मांडला. त्यांचेही आभार मी आपल्या कवी वाचकपीठ तर्फे त्यांचे आभार मानते. आजचे आपले कवी तानाजी बोऱ्हाडे सर यांनी त्यांचा संग्रह आपल्याला इथं चर्चेसाठी उपलब्ध करून दिला आणि अभिप्राय म्हणा किंवा त्यांचं मनोगत म्हणा खूप सुंदर असं व्यक्त झालेत. ते खूप सुंदर पहिल्यांदा असं ऐकायला मिळालं की एखादा कवी दिलेल्या ह्याच्या पलीकडे जाऊन बोलतो आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल सखीने खूप सुंदर केले. स्वागत आशाने खूप छान केले. तसंच पाहुण्यांचा परिचय हा सुद्धा सावंत सरांनी करून दिला. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. या संपूर्ण कार्यक्रमाची महत्वाची अशी जी जबाबदारी असते तांत्रिक जबाबदारी, ती तांत्रिक जबाबदारी आपल्या वाचकपीठचे अध्यक्ष भोसले सर हे नेहमी सांभाळत असतात. त्यांचे सुद्धा आपल्या वाचकपीठ तर्फे खूप खूप आभार. आणि इतर सदस्यांसोबत आपल्या वाचकपीठचे सदस्य सुद्धा नेहमी ह्या कार्यक्रमामध्ये अगदी उत्सुकतेने आणि आपली भूक भागवण्यासाठी, शाब्दिक भूक भागवण्यासाठी, साहित्यिक भूक भागवण्यासाठी इथं हजर असतात. त्या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. आकोटकर सर, तर काय करायचं, ढानके सरांचं जे भाषण आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आमच्याकडे पाठवा. फोन मध्ये जरी केलं तरी चालेल, म्हणजे या कार्यक्रमाला जोडून आपल्याला युट्यूबला टाकता येईल. बरं. तर असं करता येईल. त्यांच्याकडून काय व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घ्यायचं का? व्हिडिओ फोनवर जरी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवलं ना तरी चालेल. आणि ते कोणाला पाठवायचं? हा, तर आमच्या कोणत्या सदस्याकडे दिलं तरी चालेल, ते बरोबर आमच्याकडे येऊन जाईल. अच्छा. हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पाठवून द्या. ओके सर. धन्यवाद. सगळ्यांचे आभार.